सन 2026-2027च्या अर्थसंकल्पीय अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करताना गृहविभागाअंतर्गत अध्यक्ष महोदय, आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अवैध दारू व जुगार चालतात आणि दोन्ही गुन्हे त्या ठिकाणी बेलेबल आहे. माझी आपल्याला विनंती आहे की अवैध दारू थांबवण्याकरिता हे दोन्ही गुन्हे आपण नॉन बेलेबल केले पाहिजे. यासोबतच माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये गोंडपिंपरी पोलीस स्टेशनला क्वार्टर प्लस CCTV कॅमेरा, गडचांद्रू पोलीस स्टेशनला क्वार्टर प्लस CCTV कॅमेरा, कोरपना पोलीस स्टेशन क्वार्टर प्लस CCTV कॅमेरा आणि ज्योती पोलीस स्टेशनला क्वार्टर प्लस CCTV कॅमेरा. अध्यक्ष महोदय, कृषी विभागावर बोलताना या ठिकाणी शेतकऱ्यांना आपण जे शेतीचे सोलार पंप देत आहोत ते तात्काळ माझ्या राजुरा मतदारसंघात द्यावा ही विनंती आहे. पशुसंवर्धन विभागात बोलताना राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पशुधन अधिकाऱ्याचे पदं रिक्त आहे आणि यामुळे शेतकऱ्यांना न्याय देता येत नाही. ही पदं आपण तात्काळ भरावं. जलसंपदा विभागात बोलताना माझ्या राजुरा विधानसभेमध्ये गोंडपिंपरी तालुक्यातील तोमटा आणि सोनापूर ही आमची जलसिंचन योजना बंद आहे, ती तात्काळ सुरू करण्याकरता निधी द्यावं. यासोबतच माझ्या राजुरा मतदारसंघामध्ये वर्धा, पैनगंगा आणि वैनगंगा या तीनही नद्या बारमाही चालतात, तर या तीनही नद्यावर जर आम्ही बंधारे बांधले तर सिंचनाची मोठी सुविधा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकते. अन्न व नागरी पुरवठा विभागात बोलताना अध्यक्ष महोदय, आपण मोठ्या प्रमाणामध्ये नवीन रेशन कार्ड दिले आहे पण त्यांना अन्नधान्य मिळत नाही. त्या ठिकाणी निष्ठांक वाढवून त्यांना आपण तात्काळ अन्नधान्य देण्याची आपण व्यवस्था केली पाहिजे. पाणी पुरवठा विभागात बोलताना जलजीवन मिशन अंतर्गत राजुरा मतदारसंघामध्ये 445 योजनेचं काम सुरू आहे. फक्त 192 योजना पूर्ण झाल्या आहे, 293 योजना अपूर्ण आहे, 165 कोटीची आवश्यकता आहे. मंत्री महोदयांनी विनंती की तात्काळ निधी द्यावं. यासोबतच प्रादेशिक पाणी पुरवठा योजना या माझ्या मतदारसंघामध्ये 11 आहे, त्यापैकी फक्त 7 योजना सुरू आहे, 4 योजना बंद आहे. तर त्या सर्व 11 योजना दुरुस्ती आपण तात्काळ करावी. आणि मृद व जलसंधारण विभागात बोलताना अध्यक्ष महोदय, या ठिकाणी जिवती तालुक्यामध्ये 3 तलाव आम्ही मंजूर झाले होते. जिवती, कोदेपूर आणि गुडशेला या तिन्ही तलावाकरता निधी द्यावं. यासोबतच जिवती, कोरपना, गडचांदूर, राजुरा आणि गोंडपिंपरी तालुक्यामध्ये सिंचनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा ही विनंती. धन्यवाद. श्री राजेश बकानी. अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार मानतो. राज्य शासनाने कृषी क्षेत्राच्या विकासासाठी अनेक महत्त्वाकांक्षी उपक्रम सुरू केले आहेत. AI ॲग्रीस्टॅक योजना, कृषी समृद्धी योजना आणि नैसर्गिक शेती अभियानसारख्या आधुनिक संकल्पना शेतीत आणण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबद्दल आणि त्याचबरोबर गोपीनाथ मुंडे अपघात सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजक योजना आणि मुख्यमंत्री बळीराजा शेतपांढर नसते योजना यासारख्या योजना शेतकऱ्यांना आधार देणाऱ्या आहेत. याबाबत सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांचं अभिनंदन करतो. परंतु माननीय अध्यक्ष महोदय, कृषी क्षेत्राचा खरा आणि शाश्वत विकास साधायचा असेल तर केवळ योजना जाहीर करून चालणार नाही. कृषी शिक्षण, आधुनिक तंत्रज्ञान आणि शेतमालाला योग्य भाव या तीनही गोष्टी एकत्रितपणे मजबूत करणे अत्यंत आवश्यक आहे. आज आपण कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. अशावेळी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी शिक्षणाची संधी मिळणे ही काळाची गरज आहे. या संदर्भात मी शासनाचे लक्ष वेधू इच्छितो. माझ्या देवळी पुलगाव मतदारसंघामध्ये सेलसुरा येथे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या मालकीची जमीन आहे आणि त्या ठिकाणी शासकीय कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय शासनाने घ्यावा आणि त्याचप्रमाणे फिशरी सायन्स कॉलेजसुद्धा त्या ठिकाणी देण्यात यावे ही विनंती या ठिकाणी करतो. अध्यक्ष महोदय, कृषी शिक्षण आणि तंत्रज्ञान जितके महत्त्वाचे आहे तितकाच महत्त्वाचा प्रश्न शेतकऱ्यांसमोर, एकच मिनटं, शेतकऱ्यांसमोर उभा आहे. शेतमालाला मिळणारा अपुरा भाव. विदर्भातील शेतकरी सोयाबीन, कापूस आणि तूर ही पिके प्रचंड कष्टाने घेतो, पण बाजारात त्याला अनेकदा हमी भावापेक्षाही कमी किंमत मिळते. शेवटी शेतकरी तोटा सहन करून आपले उत्पादन विकण्यास भाग पाडतो. ही परिस्थिती बदलणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने भावांतर योजना जी सुरू केली आहे, या योजनेत शेतकऱ्याने बाजारात उत्पादन विकल्यानंतर जर त्याला हमी भावापेक्षा कमी किंमत मिळाली तर हमी भाव आणि प्रत्यक्ष विक्री किंमत यातील अध्यक्ष महोदय, गृह विभाग 3-4 विभागाच्या मागणीकरता मी 3 मिनिटं बोलणार. अध्यक्ष महोदय, 9:34 झाले आहे. माझी आपणास एवढीच विनंती आहे की माननीय महोदय, परिमंडळ क्रमांक 4 नागपूर अंतर्गत 6 पोलीस स्टेशन असून सध्या पोलीस स्टेशनकरिता खालील बाबी अत्यंत आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, परिमंडळ 4 हे सध्या भाड्याच्या इमारतीमध्ये आहे. कार्यालयासाठी नवीन शासकीय इमारतीची आवश्यकता आहे आणि
DCP जे आहे DCP करता रूम नाही, त्याच्यामुळे आपल्याला विनंती आहे का हे DCPचं जे रूम आहे DCPचं जे ऑफिस आहे ते अत्याधुनिक कसं होईल याची काळजी आपल्याला घेणं आवश्यक आहे. कारण की देवेंद्रजीच्या आणि माझ्या मतदारसंघात हे DCPचं ऑफिस आहे. दुसरा विषय अध्यक्ष महोदय, सकरदरा आणि अजनी पोलीस स्टेशन हे 40 वर्ष जुनी झाली आहे. ह्या ज्या इमारती आहे या इमारती एकदम शिकस्त झालेल्या आहे. त्याच्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशन हे त्वरित याच्यासाठी अनुदान देऊन शासनाने ते त्वरित करावं अशी मागणी आहे. अध्यक्ष महोदय, CCTVचे कॅमेऱ्याच्या संदर्भात जे महानगरपालिकेचे अध्यक्ष जे CCTV आहेत आणि ज्या जुन्या नगरपंचायती झाल्या 2-3 तिथे CCTV लावणं अत्यावश्यक आहे. कारण तिथे मोठ्या प्रमाणात क्रिमिनलच्या ॲक्टिव्हिटीज ह्या चालत असतात. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय आहे की या संदर्भात अध्यक्ष महोदय एक पिपळा पोलीस स्टेशन आहे. त्या पिपळा पोलीस स्टेशन नवीन मागच्या वेळेस ती मागणी मान्य झाली होती आणि ते इमारत बांधकामाचं काम चालू आहे. दोन नवीन पोलीस स्टेशन परत अजनीच्या भागाला द्यावं बेलतरुडी अजनीच्या मधात आणि एक पोलीस स्टेशन पिपळा तिचं काम चालू आहे. अध्यक्ष महोदय, दुसरा विषय असा आहे की आपल्या सगळ्यांना माहीत आहे की या गृह विभागाच्या मागण्या होत्या. अध्यक्ष महोदय, पोलीस वसाहत आमच्या इथे अजनीचा जो परिसर आहे त्या परिसरात एक स्टेडियम आहे आणि ते स्टेडियम अत्याधुनिक केलं तर पोलीसवाल्यांना त्याचा फायदा होईल. त्याचबरोबर वेगवेगळे गेम्स आणि पोलिसांना जे भरती करतो त्यावेळेस तिथे भरत्याचे मोठ्या प्रमाणात काम होतील. अध्यक्ष महोदय, या संदर्भात रघुजीनगर आणि सोमवारी क्वार्टर या परिसरात महानगरपालिकेचं मोठी जागा आहे आणि त्या जागेवर यांच्याकरता सुलभा गायकवाड घर बांधणाऱ्या महोदय झालंच नाही अजून वेळ. धन्यवाद अध्यक्ष महोदय. मला 3 मिनिटं द्या अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने 2026-27च्या अर्थसंकल्पात जलसंपदा व मत्स्य विभाग व अन्न नागरी पुरवठा अनुदानाच्या मागणीवर बोलण्यास उभे आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील अंबरनाथ तालुक्यातील मौजे कुशिवली येथील धरणाची मागणी अनेक वर्षापासून प्रलंबित आहे. जमीन धरणासाठीची सदर ताब्यात घेताना बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या माननीय उच्च न्यायालयात तसेच नवीन शासनाच्या निर्णयानुसार या भागातील आजचा बाजारभावाच्या 4 पट मोबदला देण्यात या अभावी शेतकऱ्यांची मागणी आहे व केल्यास मोबदला योग्य शेतकऱ्यांना जमीन ताब्यात घेण्यास कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. भविष्यकालीन लक्षात घेणे लोकसंख्या वाढती व नागरिक वाढते झपाट्याने झाल्या पूर्ण जलगतीने काम धरणाचे करण्यात यावे अशी मी विनंती करते व कल्याण शहर तसेच ग्रामीण भागातील पाणी समस्या सोडवण्यास मोठ्या प्रमाणात मदत होईल. अध्यक्ष महोदय, माझ्या कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला पाणीपुरवठा होत असलेली बारवी धरण, बारवी नदी, उल्हास नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहे. बारवी धरणावरची नदी व नंतर उल्हास नदीमार्फत महापालिकेच्या पाणी जलशुद्धीकरण प्रकल्पापर्यंत वाहत येणाऱ्या पाण्यामध्ये सांडपाणी तसे अनेक कंपन्यांचे रसायन मिश्रित सांडपाणी मिसळत आहे. त्यामुळे पाणी दूषित होऊन शहरातील नागरिकांना दूषित पाणी पुरवठा असल्यामुळे शहर जलवाहिन्या आजारात वाढ आहेत. सदरच्या प्रकरण रोखण्यासाठी बारवी धरणातून थेट मोठ्या पाईपलाईनमार्फत कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शुद्धीकरणात पाणी पुरवठा केल्यास नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा होऊ शकतो. तसेच अध्यक्ष महोदय, अन्न पुरवठा कल्याणपूर शहरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता कल्याणपूर येथील स्वतंत्र शिधा वाटप कार्यालय नसल्याने नागरिकांना नाहक कल्याण पश्चिम येथे हेलपाटे मारावे लागतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि कष्टकरी वर्गाचा वेळ वाया जाऊन त्यांना आर्थिक भूतंड सोसावा लागतो. कल्याणपूर विभागात साठी शिधा वाटप कार्यालय मंजूर झाले आहे. मात्र आता तातडीने योग्य जागा उपलब्ध करून देऊन या आर्थिक वर्षात हे कार्यालय प्रत्यक्ष सुरू करण्यासाठी आवश्यक ती निधी तरतूद करण्यात यावी. सध्या सुरू असलेले कल्याण पश्चिम येथील कार्यालयाची व्यवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्याचा थेट परिणाम कामकाजावर होत आहे. तसेच या कार्यालयात अधिक आणि कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे. रिक्त पदे तातडीने भरली जावीत. कर्मचाऱ्यांना कार्यालयात पुरेसे फर्निचर नाही या आठवड्यात सांगण्याने यंत्रणा उपलब्ध करून देण्यात यावी. डिजिटल
2026-27च्या अनुदानाच्या मागण्यांसाठी वरती बोलण्यासाठी मी उभा आहे. गृह विभाग अध्यक्ष महोदय, पुणे शहरासाठी 5 नवीन सायबर पोलीस स्टेशन्सची मागणी मी मागच्या अधिवेशनात केली होती. माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की रोज पुणे शहरात ज्या पद्धतीने सायबर गुन्हे घडत आहेत त्याचा व्हॉल्यूम पाहता ह्याची अंमलबजावणी आपण लवकरात लवकर करावी. तसंच आपण पुण्यामध्ये 10,000 CCTVचं जाळं हे उभं करणं गरजेचं आहे, ही पण मागणी मी केली होती. ती सुद्धा त्याची अंमलबजावणी ही त्वरित करावी अशी माझी विनंती आहे. आणि ही आपली जी CCTVची राज्याची पॉलिसी आहे ती सुद्धा आपली पेंडिंग आहे, ती लवकरात लवकर जाहीर करावी अशी माझी विनंती आहे. आणि विशेषतः माझी मंत्री महोदयांना विनंती की जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत त्यांचे चेहरे म्हणजे फेस रेकग्निशन हे सायबर डेटाबेसमधून थेट CCTV सिस्टममध्ये फीड करावेत. तसे CCTVचे अपग्रेडेड सॉफ्टवेअर हेच इन्स्टॉल करावे. सायबर गुन्हेगार हे अनेक वेळेला ATMमध्ये किंवा काही ठराविक ठिकाणी जाऊन त्याचा पैसे काढण्याचा प्रयत्न करतात. अशा वेळेस CCTVमध्ये कॅप्चर झालेला चेहरा हा गुन्हेगारी डेटाबेस बरोबर जुळला तर त्याचा अलर्ट हा सायबर सेलला तुरंत जाईल आणि त्याच्यामुळे गुन्हेगार लवकर पकडले जातील. अध्यक्ष महोदय, पशुवर्धन विभागमध्ये एकच माझी मागणी आहे की औंध इथे पशुवैद्यकीय म्हणजे आपलं जे रुग्णालय वेटरनरी हॉस्पिटल हे सध्या केवळ एक OPD केंद्रात मर्यादित झाले. या ठिकाणी मल्टी स्पेशालिटी सुविधांसाठी निविदा प्रक्रिया ही राबवण्यात आली होती, परंतु ती अजूनही त्याच्यावर कुठली कारवाई झाली नाही. तर माझी अशी मागणी आहे की ही निविदा प्रक्रिया तले अडथळे जे आहेत ते मंत्री महोदयांनी तातडीने दूर करावे. आणि त्याचबरोबर एक अत्याधुनिक उपचार केंद्र हे पुण्याच्या औंधसारख्या ठिकाणी सुरू करावे. आणि अनेक पदं ही जी रिक्त आहेत ती रिक्त पदं सुद्धा तातडीने भरण्यात यावी. धन्यवाद. किशन वानखेडे. अध्यक्ष महोदय, महाराष्ट्र राज्याच्या सन 2026-2027च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी ह्या ठिकाणी उभा आहे. प्रथमतः उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघातील उमरखेड येथे पोलीस स्टेशन इमारत, पोलीस वसाहत इमारत अतिशय उत्कृष्ट या ठिकाणी बांधकाम करण्यात आली आहे. पण महागाव येथे पोलीस स्टेशन इमारत व पोलीस वसाहतसाठी निधी देण्यात यावा. त्याचबरोबर सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं मी अभिनंदन करतोय की त्यांनी कर्जमाफी 2 लाखापर्यंत केली. तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन पण 50,000 रुपये त्या ठिकाणी देऊ केले. पण एक उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये गंभीर समस्या निर्माण झाली. जो रब्बी हंगाम आहे हरभरा आणि गहू पिकाची त्या ठिकाणी नोंद केलेली नाही आणि त्यांची अंतिम मुदत संपलेली आहे. म्हणून माझी विनंती आहे की पीक पाहणी ॲपमध्ये नोंदणी करण्याची मुदत वाढवून द्यावी, नाहीतर नाफेडमध्ये लोकांना त्या ठिकाणी हरभरा व गहू विकता येणार नाही. त्या ठिकाणी वेळ वाढवून देण्यात यावी अशी विनंती करतो. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या विषयाने मी ह्या ठिकाणी बोलतोय. माझ्या उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघामध्ये पेनगंगा नदी आहे, त्याच्यावर इसापूर धरण आहे. इसापूर डावा कालवा 0 ते 84 किलोमीटर त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. 0 ते 15 पर्यंत त्या ठिकाणी निधी मिळाला आहे आणि 16 ते 54 पर्यंत कालवा नादुरुस्त आहेत, काही स्ट्रक्चर नादुरुस्त आहेत, त्याच्यासाठी योग्य निधी देण्यात यावा. अध्यक्ष महोदय, मी दुसरी एक विनंती करतो की माझी पेनगंगा नदी सध्या कोरडी पडलेली आहे आणि त्या ठिकाणी वन्य प्राणी असो, अन्य प्राणी असो, पाळीव प्राणी असो किंवा गुरेढोरे असो यांना पाणी सोडणं नितांत गरज आहे. गेले वर्षी देवसरी, दिगडी, उंचवडा, चातारी, बोरी या गावाला नादुरुस्त कॅनल असल्यामुळं पाणी मिळालं नाही. म्हणून माझी विनंती आहे नदीला सोडण्याचं पाणी आणि कॅनलला सोडण्याचं पाणी याचं योग्य नियोजन करावं. माझ्या शेतकऱ्याचा एकही उसाचा दांडा वाळला नाही पाहिजे अशा प्रकारचं त्या ठिकाणी नियोजन करावं अशा प्रकारची विनंती करतो. आणि एकच मिनिट सर, यवतमाळ, आर्णी, दाबडी या गावामध्ये ओंकारेश्वर मंदिरामध्ये महाराष्ट्र देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब आले होते आणि त्यांनी त्या ठिकाणी चाय पे चर्चा करून त्या ठिकाणी यवतमाळ जिल्ह्यामध्ये उद्योग देऊ अशा प्रकारचा शब्द दिला होता. माझी विनंती आहे की उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघासाठी 1,000 कोटीचा निधी देऊन त्या ठिकाणी उद्योग उभा करावा. अध्यक्ष महोदय, आपण अर्थसंकल्प 2026-27 बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आपले धन्यवाद. आपल्या महाराष्ट्राच्या इतिहासातला सगळ्यात मोठा अर्थसंकल्प 7,60,000चा अर्थसंकल्प आपल्या महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांनी मांडलेला आहे.
त्यामध्ये कृषी क्षेत्रासाठी अंदाजे 1,70,000 कोटी रुपये, म्हणजे कृषी आणि अलाइड सेक्टरसाठी अंदाजे 1,70,000 कोटी रुपये प्रावधान केलेलं आहे. कृषी संदर्भात माझ्या 5 मागण्या आहेत अध्यक्ष महोदय. एक, केळी हा सगळ्यात मोठं प्रोडक्शन भारतामध्ये होतं. अंदाजे 360 लाख मेट्रिक टन केळीचं प्रोडक्शन होतं. कॉफीचं प्रोडक्शन 3.60 लाख मेट्रिक टन होतं. तरीसुद्धा केळीचं कॉफी डेव्हलपमेंट बोर्ड भारतामध्ये अस्तित्वात आहे, परंतु केळीचं डेव्हलपमेंट बोर्ड नाही आहे. या निमित्ताने माझी शासनाला विनंती आहे की आपण केळी डेव्हलपमेंट बोर्ड जर आपण भारत सरकारकडे विनंती केली ते खूप त्याचा फायदा केळीसाठी होईल. दुसरा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की ज्याच्यामध्ये केळीवरती पनामा रेस 4 आलेला आहे. केळीचं पूर्ण आयुष्य संपवणारा हा आहे. यासाठी आपले कृषीमध्ये आदरणीय भरणे मामा यांच्या मनापासून धन्यवाद. यांनी एक स्टडी ग्रुपसुद्धा फॉर्म केलेला आहे. यासाठी एक रिलीफ पॅकेज मोठं देण्यात यावं ही विनंती. तिसरा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे की माझ्या रावेऱ्यावर मतदारसंघातले फक्त 15 ते 20% कृषीपंपधारक आहेत की ज्यांना आपल्या वीज बिल माफीचा फायदा मिळतो आहे. कारण आमच्याकडे मोस्ट ऑफ द कृषीपंपधारक हे 10 HP वरती आहेत. त्यांना सगळ्यांना वीज बिल माफी मिळावी या निमित्ताने माझी आपल्याला विनंती आहे. आपण जे कर्जमाफी दिलेलं आहे ज्याच्यामध्ये 2 लाख रुपये आपण देतो आहे, त्याची माझी विनंती आहे की जे शेतकरी नियमित कर्ज भरणा करतात त्यांना जे 1265 रुपये प्रति गुंठा आहे ते जर वाढवून जर 1500-1600 रुपयेपर्यंत देता आलं तर त्यांना सुद्धा मोटिवेट होतील आणि नियमित कर्ज भरणा होईल. धन्यवाद. राजू तोडसाम. महोदय, अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावर चर्चा करण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघातील जलसंपदा विभागाच्या सिंचन विभागाची अनेक कामे या ठिकाणी झालेली आहेत. धरणे झाले, तलावे झाले, परंतु या प्रकल्पामध्ये ज्या शेतकऱ्यांची जमीन गेली आहे त्या शेतकऱ्यांना 30 ते 40 वर्षापासून अजूनपर्यंत भूसंपादनाचा मोबदला मिळाला नाही. अध्यक्ष महोदय, सायकडा प्रकल्प, कॅनलचे काम अर्धवट आहेत, ते पूर्ण करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, अरुणावती प्रकल्प, अडाण प्रकल्प, देवगा प्रकल्प, वांजरी प्रकल्प, लघु प्रकल्प, आंबेजरी प्रकल्प यांना दुरुस्तीचं काम आणि भूसंपादनाची निधी त्या ठिकाणी देण्यात आहे. अध्यक्ष महोदय, माझा यवतमाळ जिल्हा हा कापूस उत्पादक जिल्हा आहे. त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मला शब्द दिला होता की आत्महत्याग्रस्त जिल्ह्याचा कलंक पुसायचा असेल तर आर्णी विधानसभा क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी टेक्स्टाईल पार्क उभा करू अशा प्रकारे सांगितलं होतं. ते सुद्धा करण्यात अशी माझी विनंती आहे. दुसरी महत्त्वाची विनंती, CCIची खरेदी एवढा फास्टमध्ये घेतो ना, CCI खरेदीची तारीख 31 मार्चपर्यंत करण्यात यावी. माझ्या गृहविभागामध्ये पांढरकवडा येथे SDPO कार्यालय, SDO कार्यालय आणि तिन्ही घाटांची पांढरकवडा आर्णी पोलीस स्टेशनच्या इमारतीला मंजुरी द्यावी. जलजीवन मिशनचा निधी देण्यात यावा. पीक विमा व अतिवृष्टीचा निधी तात्काळ देण्यात यावा. माननीय पालकमंत्री महोदय आमचे संजूभाई या ठिकाणी बसलेले आहे. त्यांनी 50 कोटी रुपयाचा निधी मृद व जलधन करण्यात देण्यात यावा अशा प्रकारची विनंती करतो. आणि शेवटला मुद्दा अध्यक्ष महोदय, सिद्धार्थ खरात. अध्यक्ष महोदय, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये दररोज 3 शेतकरी आत्महत्या करतात. याचं कारण त्यांना शाश्वत स्वरूपाचं उत्पन्नाचं साधन नाही. पंकजाताई, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात त्यांना शाश्वत स्वरूपाचं उत्पादनाचं सोर्स नाही आणि ते उत्पादनाचं सोर्स आहे दुधाच्या बाबतीमध्ये. अध्यक्ष महोदय, पंकजाताई, आपल्या दुग्ध व्यवसाय विभागाला फक्त 1,000 रुपये टोकन ग्रँट दिलेलं आहे. हा विभाग तुम्ही बंद करायचा आहे की काय मला समजत नाही. विदर्भ मराठवाडा जी काही योजना सुरू झालेली आहे, डॉक्टर नितीन राऊत साहेबांनी NDDB सोबत त्यावेळेस करार केला होता 2012 मध्ये. त्यानंतर विदर्भ आणि मराठवाड्याची योजना आली. आज ज्या पद्धतीनं ती चालायला पाहिजे ते चालत नाही. बुलढाण्याला 50,000, वाशिमला 45,000, यवतमाळला 50,000 जर लिटर दूध असेल तर कल्पना करा आपण कुठे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये किमान 3 ते 5 लाख लिटरचं दुधाचं टार्गेट पाहिजेत आणि विदर्भाचं, मराठवाड्याचं प्रत्येकी 15 लाख असेल तर आपण यशस्वी होऊ. आणि म्हणून आपण दुधाळ जनावरं देण्यात यावेत. 5 रुपयाची सबसिडी सुद्धा देण्यात यावी ही मी विनंती करतो. पंकजाताई, आपण हा मुद्दा गांभीर्यानं घ्या. यानंतर साहेब सुरू करा. चला, ठीक आहे. अध्यक्ष महोदय, धन्यवाद. अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले मनापासून आभार मानतो. मी ज्या नालासोपारा वसई विरारमधून येतो तिथे परकीय नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात चिंताजनकरित्या वाढत आहे. दिनांक 4 फेब्रुवारीला जम्बो ऑपरेशन केलं तेव्हा 240 नायजेरियन लोकांना पकडण्यात आलं. त्यापैकी फक्त 12 जणांकडे विजा होते, बाकी सगळे अधिकृतपणे राहत होते. त्यांच्याकडे 10 कोटीचं ड्रग्स मिळालं आणि हे लोक राहायला त्यांना आता डिटेन्शन सेंटर नाही, कुठेही जेलमध्ये जागा नाही.
म्हणून प्रायव्हेट जागेमध्ये पोलिसांनी त्याला ठेवलं आहे. एका आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात जो बंगला आहे त्याच्यामध्येही जवळ 30-40 नायजेरियन लोकांनी ठेवला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये मीरा भाईंदर क्षेत्रामध्ये डिटेन्शन सेंटरची अत्यंत आवश्यकता आहे. 2022मध्ये उत्तर नागरी पोलीस ठाण्याजवळ डिटेन्शन सेंटर उभारावं असा एक निर्णय झालेला, त्याची आम्हाला उजळणी तातडीने व्हावी अशी मी आपल्याला विनंती करतो. त्याचप्रमाणे जॉईंट सीपीची आमच्याकडे आवश्यकता आहे. जो 45 लाख लोकसंख्येसाठी, साहेब अर्धा मिनिट पण झालं नाही हो, 45 लाख लोकांसाठी एकच सीपी मीरा भाईंदरला आहेत. पण मीरा भाईंदरची लोकसंख्या 15 आणि वसई विरारची लोकसंख्या 30,000 आहे, 30 लाख आहे. जॉग्राफिकली मध्ये खाडी जाते, त्यामुळे वसई तालुक्याची कायदा सुव्यवस्था चांगल्या राहण्यासाठी जॉईंट सीपीची आवश्यकता आहे. कृपया आपण जॉईंट सीपीची एक पोस्ट निर्माण करावी हे मी मंत्री महोदयांना विनंती करतो. त्याचप्रमाणे संतोष भवन येथे पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. ह्या भागामध्ये सर्वात मोठी झोपडपट्टी आहे. देशातल्या सर्व जिल्ह्यातले लोक या भागामध्ये आहेत. मुंबईतले अनेक गुन्हेगार गुन्हे करून, देशातले अनेक गुन्हेगार गुन्हे करून ह्या भागात लपतात. अनेक मोठमोठे गुन्हेगार सापडल्यात. त्यामुळे मंत्री महोदय ह्या भागामध्ये पोलीस स्टेशनची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे अर्धा मिनिट फक्त, आमच्याकडे 2 धरणं, खोलसापाडा 1 व खोलसापाडा 2. खोलसापाडा 1, 2 धरण 1 ला फॉरेस्ट खात्याची परमिशन पाहिजे आणि अन्य परवानग्या देण्यात. चर्चेमध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या विषयी संबंधित सहभागी झालेल्या सदस्यांचे मी आभार मानतो. त्याच्यामध्ये नानाभाऊ पटोले असतील, सुनील प्रभू, श्री मेनकाताई राजळे, रमेशजी बोरणारे, सुनीलजी शेळके, विजय वडट्टीवार, महेशजी लांडगे, दिलीपजी लांडे, अबू आझमी, कैलास पाटील, जयंत पाटील, अनिल पाटील, प्रवीण तायडे, अमोलजी खताळ, चंद्रकांतजी नवघरे, मनीषाताई चौधरी, गजानन लवटे, संजना जाधव, आमशा पाडवी, विशाल बुमरे, मंजुळाताई गावित, बालाजी कल्याणकर, इतर सगळ्या सदस्यांनी ज्या सूचना मांडल्या आहेत त्या सूचनांची या ठिकाणी आम्ही नोंद घेतलेली आहे. आणि मी आपल्या अनुमतीने अध्यक्ष महोदय सन 2026-27साठी पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मागणी क्रमांक Y1 ते Y7 अंतर्गत अनिवार्य खर्चासाठी रुपये 1,514 कोटी रुपये 45 लाख रुपये 52,000 फक्त आणि मागणी क्रमांक Y2, 3, 5 आणि 6 अंतर्गत कार्यक्रम खर्चासाठी रुपये 10,148 कोटी 15,01,000 फक्त इतकी अर्थसंकल्पाची तरतूद मंजूर करण्याची विनंती सन्मान्य सभागृहास करीत आहे. अध्यक्ष महोदय, कृषी व फलोत्पादन विभागाच्या अर्थसंकल्प 2026-27च्या या चर्चेमध्ये सन्माननीय सदस्य नाना पटोले साहेब, मोनिकाताई राजळे, सुनीलजी प्रभू, रमेश बोरनारे सर, सुनील शेळके, विजय वडेट्टीवार साहेब, महेश लांडगे, दिलीप लांडे, अबू आझमी, कैलास पाटील, जयंत पाटील साहेब, अनिल पाटील, प्रवीण तायडे, अमोल खताळ, राजू नवघरे, मनीषाताई चौधरी, गजानन लवटे, चंद्रदीप नरके, राजकुमार बडोले, विकासजी ठाकरे, दिलीप बोरशे, श्रीमती नाही सीट कृषीवर सगळ्यांनीच बोललेत, सजनाताई जाधव, हिरामन खोसकर, अभिजित पाटील, भीमराव तापकीर, सुहास बाबर, सुलभाताई खोडके, प्रवीण स्वामी, राजेश पवार, राजेश मोरे, ज्ञानेश्वर कटके, ज्योतिताई गायकवाड, शंकरजी जगताप, विलास बुमरे, शिवाजी पाटील, डॉक्टर राहुल आहेर, डॉक्टर राजेंद्र गावित, अमिषा पाडवी, संजय पुराम, मुरुजी पटेल, श्रीजयाताई चव्हाण, सत्यजित देशमुख, संजय दरेकर, सुरेश अण्णा दस, श्रीमती मंजुळाताई गावित, संजय उपाध्याय, डॉक्टर नितीन राऊतसाहेब, बालाजी कल्याणकर, देवरावजी भोंगळे, श्री राजेश बकाने, मोहन मते, सुलभाताई गायकवाड, सिद्धार्थ शिरोळे, किसन वानखडे, अमोलजी जावळे, श्री राजू तोडसमत, सिद्धार्थ खरात, श्री राजू नाईक या सर्वांनीच कृषी विभागाच्या अर्थसंकल्प अनुदानाच्या बाबतीमध्ये विषय चर्चेमध्ये कृषी फलोत्पादन विभागाच्या विविध मुद्दे उपस्थित केले. सन्माननीय लोकप्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या मुद्द्याची आम्ही नोंद घेतलेली आहे. अध्यक्ष महोदय, आपल्या अनुमतीने कृषी विभागाची मागणी क्रमांक D2, D3, D7, D11 अंतर्गत सादर केलेल्या कार्यक्रमाला अनिर्वाय खर्चाविरुद्ध अर्थसंकल्प अंदाज 2026-27च्या आर्थिक वर्षासाठी एकूण 16,384 कोटी 38,37,000 फक्त इतकी तरतूद सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर केली आहे. त्यास मान्यता देण्याची आपणामार्फत सभागृहास विनंती करतो.
अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने फलोत्पादन विभागाच्या मागणी क्रमांक D3 अंतर्गत सादर केलेल्या कार्यक्रमाला व निर्वय खर्चाकरता अर्थसंकल्प अंदाज सन 2026-27च्या आर्थिक वर्षासाठी एकूण 913 कोटी 3,83,000 फक्त सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर केली आहे. त्यास मान्यता देण्याची आपणावर मी सभागृहास विनंती करतो. अध्यक्ष महोदय, जलसंपदा विभागाच्या मागण्यासंदर्भात सन्मान्य सदस्यांनी सूचना केल्या. त्या सन्मान्य सदस्य श्रीमती मोनिकाताई राजळे, रमेश बोरणारेजी, सुनील शेळकेजी, मान्य विजय वडेट्टीवारजी, महेश लांडगेजी, दिलीप मामा लांडेजी, कैलास पाटीलजी, अनिल पाटीलजी, अमोल खताळजी, सन्मान्य राजू नवघरेजी, सन्मान्य सदस्य चंद्रदीप नरकेजी, श्रीमती रंजनाताई जाधव, श्री हिरामनजी खोसकरजी, श्री अभिजित पाटीलजी, श्री भीमराव तापकीरजी, श्री सुहास बाबरजी, श्रीमती सुलभाताई खोडके, श्री प्रवीण स्वामीजी, श्री राजेश पवारजी, श्री ज्ञानेश्वर कटकेजी, श्री शंकरराव जगतापजी, श्री विलास भुमरेजी, डॉक्टर राहुल आहेरजी, श्री आमशा पाडवेजी, श्रीमती श्रीजया चव्हाण ताई, श्री बालाजी कल्याणकर, इतर या सर्व सन्मान्य सदस्यांनी चर्चेत भाग घेताना ज्या अनेक सूचना विभागाच्या करता केलेल्या आहेत, मला वाटतं म्हणजे माफ करा, त्या आपण त्या नागपूरवर जास्त भाष्य केल्यामुळे मला वाटतं तर जलसंपदा खात्याची सूचना आपली जरा मागे राहिली. डॉक्टर नितीन राऊतजी, त्यांची क्षमा मागतो काही त्यांचा नाम उल्लेख राहिला असेल तर. आणि आज या जलसंपदा विभागाच्या अनेक चांगल्या सूचना आपल्या सन्मानित सदस्यांनी केल्यात. निश्चितपणे त्यांची सर्व एकत्र त्यांना त्या संदर्भातले केलेल्या कार्यवाहीची आपण माहिती देऊ. आवश्यकता अध्यक्ष महोदय असेल ती बैठक घेऊ आणि याच्यामध्ये अतिशय चांगल्या सूचनेच्यावर आधारितच दुष्काळमुक्त महाराष्ट्र काढण्याचा जो संकल्प या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे, त्यासाठी या सर्व सन्मान्य सदस्यांनी केलेल्या सूचनेची त्यामुळे मदत होईल. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2026-27साठी जलसंपदा विभागाच्या मागणी क्रमांक आहे ते I7 अंतर्गत अनिवार्य खर्चासाठी ₹7,518 कोटी ₹7,518 कोटी आणि 19,71,000 आणि मागणी क्रमांक I3 ते I5 अंतर्गत खर्चासाठी कार्यक्रम खर्चासाठी 17,632 कोटी 5,88,000 फक्त इतकी अर्थसंकल्पीय तरतूद आपण मंजूर करावी अशी मी सन्मान्य सभागृहाला विनंती करतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आज सन्माननीय अनेक सदस्यांनी आज पशुसंवर्धन या विभागाच्या संदर्भामध्ये अनेक सूचना केलेल्या आहेत, पण आता त्यातले हार्डली काही सदस्य उपस्थित आहेत, बाकी नाहीत. तर त्यांना त्या सर्वांच्या समस्या आणि त्यांच्या सजेशन्सचा इन्कॉर्पोरेट करून बोलायचं आहे का त्याच्यावर, मग ते बाकीच्यांवरही बोलावं लागेल. या सगळ्या आपल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचा आपण समावेश करून घेतलेला आहे. विदर्भ मराठवाड्याच्या दुग्ध विकासासंदर्भात मराठवाड्यामध्ये बऱ्यापैकी दुधाचं प्रमाण आहे, पण विदर्भामध्ये ते वाढवण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर विशिष्ट प्लॅनमध्ये काम करत आहोत. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्याच्यामध्ये रिपोर्ट दिसतील. तसेच म्हणजे फक्त उल्लेख केला नानांनी म्हणून सुरेश दसांनी पण सांगितल्याप्रमाणे शेतकऱ्यांना अनुदान द्यावे, सिमेंट खरेदीसाठी ते खूप माफक दरामध्ये मिळावं, यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्न करू भविष्यामध्ये आणि त्याच्याबद्दल नक्कीच चांगली योजना आणू. आता कॉमन सगळ्यांची मागणी होती की पशुवैद्यकांची पदं रिक्त आहेत, तर त्याच्यासाठी सुद्धा आम्ही MPSCने जाहिरात काढलेली आहे. तर पुढच्या अधिवेशनापर्यंत हा विषय मार्गी लागेल. जवळपास 2700 पदं मिळतील. मी पूर्ण उत्तर देणार नाही, जसं माझ्या सगळ्या सहकार ते पहा 1,000 आणि हा जोड उद्योग आहे शेतकऱ्यांचा, त्याच्या आधारावरच शेतकरी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे आर्थिक रोज पैसे येतात.
1,000 रुपयाच्या टोकन ग्रँटच्या आधारावर दुग्ध विभागाला आपण हे कसं चालवणार, काय करणार, त्याचं थोडं विश्लेषण तर करा. सन्माननीय अध्यक्ष महोदय, सर्व सजेशन्सच्या आधारावर जे सजेशन सगळ्यांकडनं आलेले आहेत त्यांना सकारात्मकदृष्ट्या विचार करून आम्ही मी आता पशुसंवर्धन मानते, दुग्ध विकास उत्तर देऊ का मी? मला हे म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी एवढा वेळ झाला साहेब, उत्तर द्यायचं तर मी देते, म्हणजे सन्मान. हां, आता मी VNDPचं सभापती महोदय, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत क्रमांक D4 ते क्रमांक D8 खाली सादर करण्यात आलेल्या अनिवार्य खर्चासाठीच्या 1611.21 कोटी रुपये तसेच इतर व कार्यक्रमांवरील खर्चासाठीच्या 431.72 कोटी तसेच एकूण 2042.93 कोटी रुपयाचा 26-27च्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आल्या आहेत. त्यास मान्य करण्यासाठी मी सभागृहाला विनंती करते. तसेच दुग्ध व्यवसायासाठी जे पण मी माझ्याकडेच आहे ते मंत्री महोदयांचं साईट. हो, दुग्ध व्यवसायाच्याही संदर्भामध्ये दुग्ध व्यवसाय विकास विभागाअंतर्गत मागणी क्रमांक D5 ते मागणी क्रमांक D10 खाली सादर करण्यात आलेल्या अनिवार्य खर्चाच्या साठीच्या रुपये 203.79 कोटी व कार्यक्रमांवरील खर्चासाठीच्या रुपये 0.03 कोटी असे एकूण 203.82 कोटीचा 26-27चा अर्थसंकल्प सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. त्यास मान्यता देण्याची मी आपल्याला विनंती करते. अर्थसंकल्पातल्या अनुदानाच्या मागण्यावर सन्माननीय सदस्यांनी अनेक मुद्दे या सभागृहामध्ये मांडलेले आहेत. सन्माननीय महेश लांडगे सदस्य यांनी गाळमुक्त धरणाचा विषय मांडला. श्रीमती मोनिकाताई राजळे यांनी सुद्धा सभागृहामध्ये जलसंधारण मृदसंधारणाबद्दल विषय मांडला. अनिल पाटील साहेब यांनी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे. सन्माननीय सदस्य अमोल खताळ यांनी सुद्धा मुद्दा मांडलेला आहे. सन्माननीय सुनील प्रभूजी, सन्माननीय मनीषाजी चौधरी, सन्माननीय राजकुमारजी बडोले, सन्माननीय चंद्रकांतजी नवघरे, सन्माननीय रंजनाताई जाधव, सन्माननीय सुहास बाबर, त्याच्यानंतर सन्माननीय ध्यानेश्वरजी कटके, सन्माननीय चंद्रदीपजी नरके, सन्माननीय अभिजितजी पाटील, सन्माननीय मंजुळाताई गावित, सन्माननीय किसनरावजी वानकडे, सन्माननीय राजूजी तोडसाम आणि अनेक सन्माननीय सदस्यांनी या ठिकाणी जे विषय मृद व जलसंधारण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडले. अध्यक्ष महोदय, या सर्वांचं अभिप्राय, सर्वांचं नोंद या ठिकाणी आम्ही घेतलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या चांगल्या सूचना या ठिकाणी नोंदवून त्या पद्धतीनं विभाग कारवाई करणार आहे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने मार्च 2026च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सन 26-27च्या वित्तीय वर्षासाठी मृद व जलसंधारण विभागाच्या मागणी क्रमांक ZH1 ते ZH7 खाली अनिवार्य खर्चासाठी रुपये 639,92,51,00,051 व कार्यक्रम खर्चासाठी रुपये 4,571 कोटी 88 लक्ष असे एकूण 5,211 कोटी 80 लक्ष 51,000 इतक्या अर्थसंकल्पीय मागण्या देण्याची सभागृहाला मी विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सभागृहाने मान्य कराव्या. महोदय, अध्यक्ष महोदय, मत्स्य व्यवसाय खात्याअंतर्गत जी अर्थसंकल्पाअंतर्गत जी चर्चा सुरू होती अध्यक्ष महोदय, त्या चर्चेमध्ये भाग घेतलेले सन्मान्य सुनील प्रभूजी, सन्मान्य जयंत पाटीलजी, सन्मान्य श्री सौ मनीषा चौधरीताई, सन्मान्य गावितजी, संजय उपाध्याय, सन्मान्य नितीन राऊत साहेब, अन्य असंख्य सदस्यांनी
मत्स्य व्यवसाय खात्यानंतर जास्त बोलले नाहीत, पण जे काही मोजक्या लोकांनी आमच्या मत्स्य व्यवसाय खात्यावर ज्या काही चांगल्या सूचना आणि अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आदरणीय नितीन राऊजी, आमचे नाना पटोले साहेब जे खालती बसून मला एक चांगले त्याचा उल्लेख करतायत, त्याच्यावर आवर्जून मला बोलायचं आहे पटोले साहेब. याचं कारण असं आहे की गोड्या पाण्याच्या मासेमारीवर त्याचं उत्पादन वाढवायचं कसं, त्या दृष्टिकोनातून आमचं खातं एक महत्त्वाचं पाऊल म्हणजे AIचा वापर या उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सुरू केलेला आहे. मार्वल ह्या कंपनीशी टायअप करून पटोले साहेब हे जे आपले जे तलाव आपले प्रामुख्याने विदर्भामध्ये आहेत, मराठवाड्यामध्ये आहेत, ते 30-30, 40-40 वर्षापासून एकाच संस्थेला दिलं गेलेलं आहे. पण त्या संस्था नेमकं उत्पादन किती करतात ते आमच्या मत्स्य खात्यापर्यंत कधीच माहिती देत नाही. म्हणून आम्ही नेमकं त्यांना काय मदत करायचं, उत्पादन कसं वाढवायचं. उदाहरण आंध्र प्रदेशमध्ये जे काही तलाव आहेत पटोले साहेब त्याच्यामध्ये चांगलं उत्पादन होतं आणि म्हणून आम्ही आता राऊत साहेब AIच्या माध्यमातून या प्रत्येक तलावाची माहिती गोळा करायला सुरू केलेली आहे. असंही काही गोष्टी आढळलेलं आहे की जे तलाव एका संस्थेच्या नावाने आहेत आणि चालवणारे दुसरे लोक आहेत, कधी त्याचं उत्पादन जेवढं ॲक्च्युअल होतं तेवढंही आम्हाला कळवण्यात येत नाही. आणि म्हणून ह्या सगळ्याची माहिती गोळा करण्याचं काम प्रामुख्याने आम्ही गेल्या 8-9 महिन्यापासून करतो आहे. आणि मग त्यानंतर ह्या प्रत्येक तलावधारकांशी संस्थांशी बोलून नेमकं आपण सरकार म्हणून त्यांना काय मदत करू शकतो उत्पादन वाढवण्यासाठी पटोले साहेब, त्यावर आम्ही त्यांच्याशी संवाद साधण्याचा मी सुरू केलेला आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा आम्हाला प्रामुख्याने ह्या सूचना अशा होत्या की समुद्राच्या मासेमारीपेक्षा तुम्ही गोड्या पाण्याच्या मासेमारीवर थोडं जास्त लक्ष द्या, धोरण तयार करा. आपण गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये देशामध्ये 16व्या क्रमांकावर आहोत अध्यक्ष महोदय, त्याच्यावर आपल्याला अजून वरती जायचं आहे. आणि म्हणून AIचा वापर असो, पारदर्शकता तलाव चालवण्यामध्ये पारदर्शकता आणण्याचं काम असो, कारण का आपल्यालाही माहिती आहे प्रामुख्याने भुई समाज मोठ्या प्रमाणामध्ये तलाव चालवण्यामध्ये तिथे अग्रेसर असतो. आणि म्हणून त्या समाजाला आम्ही AI तंत्रज्ञानाचं मदत असो, प्रत्येक तलावाची व्यवस्थित AI मॅपिंग करून त्या तलावाचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टिकोनातून काय करू शकतो. अजून एक प्रयत्न पटोले साहेब आम्ही असं केलं आहे की इरिगेशन खात्याशी बोलून प्रत्येक तलावाचा गाळ काढण्याचं नियोजन आम्ही केलेलं आहे. कारण आपल्यालाही माहिती असेल राऊत साहेब, तलावामधले गाळ असल्यामुळे आपल्याला उत्पादन कमी होतं. गाळ काढण्याचा साधा कार्यक्रम आपण घेतला तर किमान 20 ते 30% उत्पादन मत्स्याचं डायरेक्ट वाढेल. आणि म्हणून तो कार्यक्रम आम्ही आता इरिगेशन खात्याशी बोलून आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आम्हाला त्याच्यामध्ये सहकार्य करतायत. म्हणून मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या वर्षभरामध्ये तुम्हाला या विदर्भ मराठवाडा या पूर्ण भागांमध्ये असलेल्या तलावांची स्थिती निश्चित पद्धतीने चांगली दिसेल, उत्पादन वाढत असताना दिसेल. योग्य मार्गदर्शन आमच्या मच्छीमार समाजाला देऊन त्यांनाही चांगल्यातलं चांगलं तंत्रज्ञान त्यांच्यापर्यंत पोचून, जसं आंध्र असो, तामिळनाडू असो, केरळमध्ये ज्या पद्धतीने तलावामध्ये काम होतं तसंच महाराष्ट्रामध्ये पण निश्चित पद्धतीने काम होईल हा विश्वास मला आजच्या निमित्ताने इथे द्यायचा आहे. काही असंख्य चांगल्या सूचनाही या निमित्ताने आल्या. उदाहरण आमचे जयंत पाटील साहेबांनी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या संदर्भात उल्लेख केला की योजना चांगली आहे पण त्याला एवढं कमी तरतूद त्याच्यात केलेली आहे. आमचे सुधीरभाऊ सभागृहामध्ये आहेत, तेही या खात्याचे मंत्री होते, त्यांनाही माहिती आहे की आमच्या मत्स्य खात्यातला अजूनपर्यंत राज्यस्तरीय योजनाच नव्हती. आम्ही पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आपण आतापर्यंत लाभ देत होतो. आता पहिल्यांदा आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून 6 राज्यस्तरीय नवीन योजना, 19 जिल्हास्तरीय नवीन योजना अशा एकत्र मिळून 28 नवीन योजना पटोले साहेब आपण ह्यासाठी आणतो. आणि म्हणूनच 1024 कोटीची तरतूद आमच्यासाठी यावेळी केलेली आहे. आणि म्हणून मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये जसं आंध्र, तमिळनाडू, केरळमध्ये जसं मत्स्य खात्याच्या किंवा मत्स्य क्षेत्राच्या माध्यमातून त्या राज्याचा विकास अध्यक्ष महोदय मोठ्या प्रमाणामध्ये होतो आहे. इंडोनेशियासारखा देश असो राऊत साहेब, चीनसारखा देश असो, हा फक्त फिशरीजवर
या देशाने मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट केलेलं आहे. तोच आपल्या भारतामध्ये प्रामुख्याने आपल्या महाराष्ट्रामध्ये मी आपल्याला सांगण्याला मला अभिमान वाटतो की गेल्या 1 वर्ष आपण पटोले साहेब कृषीचा दर्जा दिला, आता ही योजना आणली. गेल्या 1 वर्षामध्ये 2 महिन्या अगोदर जो केंद्र सरकारच्या माध्यमातून जो रिपोर्ट आला त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचं उत्पादन पटोले साहेब 47% वाढलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की सरकार म्हणून आम्ही निश्चित पद्धतीने ह्याच्याबद्दल चांगल्या उपाययोजना करायला सुरुवात करतोय. आणि म्हणूनच मला वाटतं की आमच्या मत्स्य खात्यासाठी चांगल्या सूचना ह्या निमित्ताने येत आहेत. बोला सर. ची एक मीटिंग मुख्यमंत्र्यांनी, कारण की ते आता वित्तमंत्री झाले, त्यावेळेस त्यांना आम्ही अशी सूचना दिली होती की जे परंपरागत जे मच्छीमार आहेत, सुधीर भाऊ आपल्यालाही तो विषय माहिती आहे, आपल्याकडे आता तुम्ही आंध्र प्रदेशचा उल्लेख केला, ते बीजवर जे बीज आहे, एक मासोळी 2 लाखपर्यंत अंडे देते. त्याचे 1 लाख बीज अगर जगले तर त्याला अगर समजा 1 रुपयाला विकला तरी एक मासोळी 1 लाख रुपयाची होते आणि त्याच्या आधारावर ते पैसे कमवतात. आज आपण जे मच्छी मोठी करून विकायचा जो प्लॅन आपल्याजवळ आहे, कारण की बीजाची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. आज पश्चिम बंगाल असेल, आंध्र प्रदेश असेल, या राज्यातून मोठ्या प्रमाणात बीज पूर्ण देशभरामध्ये आणि जागतिक पातळीवरही जातं. महाराष्ट्रामध्ये ती परिस्थिती आणि विदर्भामध्ये मोठ्या प्रमाणात तलाव आहे. तुम्ही खोलीकरणाची भूमिका मांडली, ते स्वागतार्ह आहे. पण हे परंपरागत जे मच्छीमार आहेत त्या लोकांना समजा, कारण की ते तलाव सगळे उथळ झालेले आहेत, पाणी राहत नाही. आपण समजा 200 हेक्टरचा तलाव असेल, तो पावसाचा समजा ते पाऊस कमी पडला तर खाली होऊन जातं, आपण बीज ऑगस्टमध्ये टाकतो, त्यामुळे ते मासोळीच मोठी होत नाही आणि ते तुम्ही म्हणतात की उत्पादन कमी होतं, ते वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून बीज तयार करण्याच्या दृष्टिकोनातून माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगितलं की परंपरागत जे मच्छीमार आहेत, म्हणजे जे ओरिजिनल जे लोक आहेत, जे येतात ते भामटे, जे दुसरे लोक त्याच्या नावाने काम करतात त्यांचा नाही, हे परंपरागत जे मच्छीमार आहे या लोकांसाठी त्या पद्धतीचं एक प्रोव्हिजन आपण या वर्षाच्या बजेटमध्ये करावं. आणि तुम्ही म्हणालात की 1000 कोटी रुपये आम्हाला त्या ठिकाणी दिलेले आहेत. तर म्हणून ही बीज परंपरा निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातली पावलं राज्य सरकारने उचलावी. आणि आपण नवीन मंत्री आहात, तरुण मंत्री आहात, उत्साह जास्त आहे, म्हणून बागेहून येऊन तुम्हाला विखे पाटलांनी तुमचं पाठ थोपटलेली आहे, त्यामुळे तुम्हाला अजून प्रोत्साहन देण्याचं काम केलं. तुम्हाला थांबवत नव्हते, ते तुम्हाला प्रोत्साहन देण्याचं काम करत होते. ते चांगलं काम करताय म्हणून तुम्हाला थोपटत होते, कारण की त्यामुळे मुलगा चांगला काम करते तर थोपटायचं काम करावंच लागते, त्याला आशीर्वाद द्यावा लागतो. आणि म्हणून ही बीज निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातली पावलं आपण राज्य सरकारने उचलावी, या पद्धतीची भूमिका आमची. तलावातील गाळाचा विषय या ठिकाणी काढला, ते सप्लिमेंटरी गाळाचा विषय काढला आणि तुम्ही त्यासंबंधी जलसंपदा विभाग मदत करते आहे आणि तेही म्हटले की नाही आम्ही पाठीशी उभे आहोत. माझं फक्त त्या ठिकाणी जे मांडलं होतं मी की मालगुजारी तलाव संवर्धन प्राधिकरण तयार करून त्याला जर वेगळा निधी आपण उपलब्ध करून दिला विखे साहेब, तर मला असं वाटतं की या बाबतीमध्ये आपण पुढे जाऊ शकू. धन्यवाद. नक्की अध्यक्ष महोदय, चांगल्या सूचनांचं आपण स्वागतच करतो अध्यक्ष महोदय. आणि म्हणून जे काय अन्य ज्या चांगल्या सूचना आलेल्या आहेत या आमच्या मत्स्य खात्याच्या संदर्भात, ते निश्चित पद्धतीने त्याला दखल घेऊन त्याच्यावर काम केलं जाईल. एकच फक्त सूचना आमच्या बंदरे खात्यासंदर्भात, आमच्या वाढवण बंदरच्या संदर्भात आमचे शेखर निकमजींनी दिलेले आहे. जिथे वाढवण बंदर विकसित होत असताना तेथील 70% ग्रामस्थांना रोजगार द्यावा. अध्यक्ष महोदय, ह्याच संदर्भात आमचे आदरणीय आमचे लोढासाहेब त्यांचे कौशल्य विकास मंत्रालय आणि आमचं मंत्रालय मिळून स्थानिक तरुण तरुणींना वाढवण आणि ह्या आजूबाजूच्या पालघरच्या परिसरामध्ये त्यांना कौशल्य विकासच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे असंख्य कार्यक्रम आता आम्ही सुरू केलेले आहेत, जेणेकरून जेव्हा वाढवण बंदर सुरू होईल त्याच्या अगोदरच जास्तीत जास्त स्थानिक तरुण तरुणी त्या वाढवण बंदरामध्ये आपल्याला काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध करण्यात येईल अध्यक्ष महोदय. आणि अध्यक्ष महोदय म्हणून माननीय अध्यक्ष महोदय, मत्स्य व्यवसाय विभाग अंतर्गत मागणी क्रमांक D6 व D9 खालील सादर करण्यात आलेल्या अनिवार्य खर्चासाठी ₹235.53 कोटी व क्रमांकावरील खर्चासाठी ₹347.10 कोटी असे एकूण 582.63 कोटीचा सन 2006-2007
2026-27च्या अर्थसंकल्प सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात आलेला आहे. त्यास मान्यता देण्यासाठी आपण आपल्यामार्फत मी सभागृहात विनंती करतो. त्याचबरोबर माननीय अध्यक्ष महोदय, सन 2026-27च्या या आर्थिक वर्षाकरिता बंदरे या विभागाच्या मागणी क्रमांक B3 आणि B7, B8 आणि B10 अंतर्गत मागणी करण्यात आलेल्या क्रमांक व अनिवार्य खर्चावरील बाबींसाठी एकूण 503 लाख फक्त 503 कोटी 36 लाख फक्त इतक्या रकमेचे अनुदान मंजूर करण्याची विनंती मी सभागृहात करीत आहे. धन्यवाद. गृह विभागाच्या चर्चेमध्ये जवळपास सर्व सदस्यांनी आपलं मत इथे व्यक्त केलेलं आहे. अध्यक्षमध्ये दुर्दैवी आहे की जवळपास 90पेक्षा जास्त सदस्यांनी आपलं मत इथे मांडले, परंतु उत्तर ऐकण्याकरता 90% सदस्य इथे उपलब्ध नाहीत. नवीन प्रथा ही तयार झालेली आहे आणि ठराविक काही सोडले तर बाकी सगळे सदस्य हे आपलं मत व्यक्त करून निघून गेले आहेत. उत्तरासाठी ते थांबले. याचा अर्थ अध्यक्षमध्ये मला मुद्दाम बोलायचं आहे, माझं पहिलं भाषण मी सभागृहामध्ये नागपूरच्या अधिवेशन रात्री 11:30 वाजता केलं होतं. तर उत्तर अर्थमंत्र्यांनी रात्री 12:30 वाजता दिलं होतं. आम्ही त्यावेळेला सदस्य थांबलो होतो. परंतु आता काय झाले, फक्त रील्स तयार करण्यासाठी आणि सोशल मीडियावरती माझं भाषण जावं ह्याकरता भाषण होतात की असं आम्हाला वाटायला लागलेलं आहे. दुर्दैवी आहे. तो अध्यक्ष महोदय, ठराविक जे सदस्य इथे उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये सन्माननीय नाना इथे उपस्थित आहेत. गृह विभागाच्या बाबतीत चर्चा करत असताना त्यांनी क्राईम रेट वाढलेला आहे आणि देशामध्ये महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतोय असं त्यांचं तिथे मत आलं आहे. परंतु अध्यक्ष महोदय, इथे NCRBची त्यांना 2025ची आकडेवारी माझ्याकडे आहे आणि त्यानुसार संबंध देशामध्ये महाराष्ट्राचा नंबर हा नंबर 8वा आहे. आणि आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्राची असलेली लोकसंख्या आणि आपण इथल्या FIR लॉन्च करण्याकरिता आपण जी काही ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे, आपण घर बसल्या देखील आता ऑनलाईन देखील आपण आता FIR लॉन्च करू शकतो. आणि अशा पद्धतीच्या आपण ज्या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत, नक्कीच त्या बाबतीमध्ये आपलं एक बघितलं पाहिजे की गुन्हे दाखल होत असताना त्याचं कन्व्हिक्शन रेट किती आहे. नाना, 2013ला महाराष्ट्राचं कन्व्हिक्शन रेट जे होतं ते फक्त 9% होतं. आज 2025ला आपलं कन्व्हिक्शन रेट हे 53%वरती गेलेलं आहे. गृह विभाग हा वाढता टक्का, कन्व्हिक्शनचा वाढता टक्का हेच दर्शवतं आहे की गृह विभागाचं काम हे तिथे अतिशय तत्परतेने चालू आहे. आणि सायबरची गुन्हेगारी असेल ती रोखण्याकरिता मी मुद्दामून सांगेन, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रोजेक्ट हा राबवला आहे आणि आशिया खंडामधून सर्वात मोठा प्रोजेक्ट हा आपल्या महाराष्ट्रामध्ये हा तयार होतो आहे. आणि आशिया खंडामधल्या अनेक देशांनी आपल्या ह्या सायबर सिक्युरिटी प्रोजेक्टचं उदाहरण घेऊन त्यांच्या देशामध्ये ह्याची अंमलबजावणी करत आहेत. आणि मला वाटतं म्हणून नक्कीच आव्हान हे मोठं आहे. सायबर क्राईममध्ये दिवसेंदिवस वेगवेगळ्या पद्धतीचा नवीन टेक्नॉलॉजीचा वापर हा गुन्हेगारांकडनं होतोय आणि त्याला टाकल करण्याकरिता आपलं गृह विभागाच्या मार्फत तिथे कारवाई ही देखील आपण करतोय. एक आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेला आपण 112 नंबरवरती कॉल करतो ह्याचा रिस्पॉन्स टाईम हा किती असावा ह्याच्या बाबतीत देखील माननीय मुख्यमंत्री मोदयांनी वारंवार बैठका घेऊन त्याच्यावर देखील आपण काम केलं आहे. मी मागच्या 3 वर्षाच्या का आपण तुलना बघितली 3-4 वर्षाची, 2012ला आपला रिस्पॉन्स टाईम जो होता तो जवळपास 16 मिनिटं होता आणि आज आपला रिस्पॉन्स टाईम हा जवळपास 7.5 मिनिटावरती आलेला आहे. म्हणजे 112 नंबरवरती कॉल केला 7.5 मिनिटाच्या आतमध्ये आपले पोलीस तिकडे पोहोचतात आणि कारवाई करतात. मी अतिशय म्हणजे संबंध देशामध्ये सर्वात मला वाटतं कमी असतं रिस्पॉन्स टाईम हा आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतोय. माननीय गृहमंत्री महोदय आणि मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली गृह विभाग अतिशय उत्तमरित्या या राज्यामध्ये काम करताना आपल्याला पाहायला मिळतंय. अध्यक्ष महोदय, आपल्या पोलीस वसाहतींच्या बाबतीमध्ये आपलं अनेक सदस्यांनी इथे आपलं मत मांडलं आहे. बहुतांश सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघामधल्या पोलीस हाऊसिंगच्या बाबतीमध्ये प्रश्न इथे उपस्थित केलेले आहेत की त्यांच्या मतदारसंघामध्ये असलेले जे पोलीस स्टेशन असतील किंवा वसाहत असेल त्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे किंवा पुनर्बांधणी झाली पाहिजे. महाराष्ट्र राज्याला आपल्या सर्व कल्पना आहे की पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या मार्फत आपण एक आराखडा आपण तयार केलेला आहे आणि माननीय गृहमंत्री मोदयांनी या बाबतीमध्ये जिथे पोलीस स्टेशन्स हे स्वतःच्या जागेमध्ये न असता ते अन्य जागेमध्ये आहेत त्यांना प्रायोरिटी देणं. ब्रिटिश काळात काही पोलीस स्टेशन बांधलेले आहेत तर त्यांना प्रायोरिटी आपण देतोय. तर एक आपण निधी उपलब्धतेच्या नुसार ह्याच्यामध्ये आपण जो आराखडा तयार केला त्याच्यानुसार आपण त्याला प्रायोरिटी देऊन ह्या सगळ्या प्रकल्पांना आपण मंजुरी देतोय.
त्यामुळे सामान्य सदस्यांनी जे जे इथे विषय उपलब्ध केलेले आहेत किंवा त्यांच्या मतदारसंघामध्ये जे इथे प्रश्न मांडलेत, नक्कीच त्याला प्रायोरिटाईज करून जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही न्याय द्यायचा प्रयत्न करतोय. अध्यक्ष महोदय, इथे अजून एक विषय मांडला गेला की पोलीस भरती होत नाही आहे किंवा पोलीस भरती पोलीस विभागामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणात पदं ही रिक्त आहेत. परंतु मागच्या 10 वर्षामध्ये जितकी सरकार आली त्या सर्व सरकारची जर आपण तुलना केली, सर्वात जास्त पोलीस भरती ही आमच्या सरकारने मागच्या 5 वर्षामध्ये केलेली आहे. 2020-21ला आपण 18,000 पदे आपण भरली, 2022-23ला आपण 17,000 पदं भरली आणि 2024-25ला आता आपण 16,000 आपण ही पदं आपण भरतोय. आणि अध्यक्ष महोदय, मी मुद्दामून सांगेन, म्हणजे ही आकडेवारी महत्त्वाची आहे की आज 2024-25ची ही पोलीस भरती झाल्याच्या नंतर आपल्याकडे जवळपास 2,30,000 पदं आहेत, सगळ्यांची धरून, म्हणजे अगदी DG पासून खाली अंमलदारापर्यंत 2,30,000 पैकी ही भरती झाल्याच्या नंतर आपण जवळपास 2,23,000च्या आसपास आपण ही पदं भरणार आहोत. फक्त 7,000 पदं ही रिक्त राहणार आहेत. मला वाटतं एवढी मोठ्या प्रमाणात पदं भरती ही कुठल्याच विभागात झाली नसेल, तेवढी पदं भरती आपण गृह विभागात करतोय. म्हणून मला वाटतं पोलीस भरतीच्या बाबतीमध्ये हा गैरसमज नसावा की आपल्या पोलिसांची संख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये कमी आहे. मला वाटतं अध्यक्ष महोदय, बहुतांश मला वाटतं विजय वरट्टीवार साहेब नाही, मला वाटतं वरट्टीवार साहेबांनी देखील हा विषय इथे मांडला. परंतु यावेळेस आता आपलं अधिवेशन चालू असताना देखील मुंबईमध्ये देखील भरती चालू होती. त्या ठिकाणची मी स्वतः तिकडे जेव्हा माहिती घेतली त्यावेळेला, आणि राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या जिल्ह्यामध्ये भरत्या होतात त्यावेळेस तिथल्या मेडिकलच्या सुविधा असू द्यात किंवा त्यांची राहण्याची सुविधा किंवा राहण्याकरता जी काही त्यांना आवश्यक बेसिक फॅसिलिटीज हव्या आहेत, जसं तिथे त्यांना टॉयलेटची आवश्यकता पडते, तिथे आपल्या मुली तिथे येत असतात, महिला तिकडे येत असतात, त्यांच्याकडे ज्या सुविधा उपलब्ध हव्या असतात त्या सगळ्या आपण तिथे त्यांना मोफत उपलब्ध करून देतो असतो. त्यांना जेवण देखील आपण मोफत आपण उपलब्ध करून देतोय. या आजच्या तारखेला कुठल्याही आपल्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरती होत असताना जेवणाची किंवा मेडिकलची कुठलीही सुविधाचा अभाव राहणार नाही. सगळे आपण तिथे दक्षता आपण घेतोय आणि आपण हे सगळं मोफत उपलब्ध करून देतोय या सगळ्या पोलीस भरतींच्या वेळेस. म्हणून मला वाटतं अध्यक्ष महोदय, अनेक सदस्यांनी CCTVच्या बाबतीमध्ये इथे विषय देखील मांडला होता. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी CCTVच्या बाबतीमध्ये आपण CCTV तिथे उपलब्ध करून दिल्यानंतर त्याची उभारणी केल्याच्यानंतर मेंटेनन्स कोणी करावा हा प्रश्न उपलब्ध होतो. त्यासाठी महानगरपालिका असू द्या किंवा नगरविकास आणि त्यानंतर ज्या ज्या विभागाच्या अंतर्गत हे CCTV लावले जातात त्यांच्या गृह विभागाच्या सोबत एक नवीन पॉलिसी तयार करण्याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, सगळ्या सदस्यांच्या सूचना यांची नोंद आम्ही घेतलेली आहे. आणि म्हणून गृह विभागाशी संबंधित सन 2026-27 या आर्थिक महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी प्रमाण कमी झालेलं आहे असं तुमचा दावा तुम्ही केला. मी तुम्हाला सांगतो की महाराष्ट्राचा गुन्हेगारी दर 470.4 प्रति 1,00,000 लोकसंख्येवर आहे. आपले राष्ट्रीय सरासरी 448.3 आहे. आपण 470.4 वर आहोत. म्हणजे आपण राष्ट्रीय गुन्हेगारी जो दर आहे त्याच्यापेक्षा आपण पुढं आहोत आणि त्यामुळे महाराष्ट्र राष्ट्रीय सरासरीपेक्षा जास्त आहे. आपण म्हणता आपल्या पाठ आपण थोपटात, तर त्याला काही मला विरोध करायचं काही कारण नाही आहे. पण मी तुम्हाला मगाशी एक मुद्दा उपस्थित केला. याच महिन्यामध्ये 3ऱ्याच महिन्यामध्ये आपल्याला मी मगाशी नांदेड जिल्ह्याची एक घटना सांगितली. एका मागासवर्गीय मेडिकल विभागामध्ये शिकणाऱ्या पोरीचा हॉस्टेलमध्ये तिचा गळफास करून तिचा मृत्यू झाला, गुन्हा दाखल झाला. गुन्हा कुठल्या क्रमांकाचा झाला ते पण मी मगाशी सांगितलं. अजूनपर्यंत जो व्यक्ती आहे जीवन घागरे यांच्याकडे, आणि याच्याकडे बंदूक पण आहे, त्याला पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे तुम्ही लोकांनी. गुन्हेगारांना पोलीस प्रोटेक्शन देत आहे. म्हणजे गुन्हेगारी वाढण्याची कारणं तुम्ही म्हणता की गुन्हेगारी कमी झाली. हे गुन्हेगारांना तुम्ही जेव्हा सोबत घेता तर मग मला एक कळतं की आपण काय नाही, एक मिनिट.
मी मगाशी तुम्हाला हा नांदेड जिल्ह्यातलंच एक उदाहरण दिलं. गुन्हेगारीची प्रवृत्तीचा जो विषय एक मिनिट थांबा. गुन्हेगारीचा प्रवृत्तीचा जो विषय आहे मगाशी मी तुम्हाला उल्लेख केला. मला अपेक्षित होतं की तुम्ही या प्रश्नावरचं उत्तर द्याल. मी ताजं उदाहरण तुम्हाला दिलं. मी काही आता मुंडेंचं जे डॉक्टर मुंडेंचं झालं होतं फलटणमध्ये त्याचं उदाहरण मगाशी उल्लेख केला, पण त्याचं काही मागितले नाही. पण मी तुम्हाला ताजं 3ऱ्या महिन्यात झालेल्या घटनेचा नांदेड जिल्ह्यातल्या एका मागासवर्गीय मुलीचं मेडिकलमध्ये शिकणाऱ्या हॉस्टेलमध्ये ज्या प्रायव्हेट हॉस्टेल होतं त्यांनी त्या पोरीचा गळा फास लावून त्याला मारलं. त्याच्यावर गुन्हे दाखल झाले. गुन्हे दाखल झाल्यानंतरही तुम्ही कुठली कारवाई करत नसाल आणि त्याला वरतून पोलीस प्रोटेक्शन देताय तुम्ही. हे मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही म्हणता की आमची गुन्हेगारी कमी झाली. अध्यक्ष महोदय, सन्माननीय नानांनी इथे ज्या घटनेचा इथे उल्लेख केलाय, नक्कीच त्या बाबतीमध्ये मी बोलतो नक्कीच या बाबतीमध्ये त्या प्रकरणाची मी स्वतः माहिती उद्याच्या उद्या सकाळीच घेईन. आणि जर का आपण म्हणताय त्याच्यामध्ये कुठलाही चुकीचा प्रकार घडला असेल, गुन्हेगाराला जर का कुठली सिक्युरिटी देण्यात आलेली असेल तर नक्कीच ते त्वरित काढण्यात येईल आणि संबंधित तिथे कारवाई करण्यात येईल. परंतु नाना, एक अशी घटना घडली म्हणून देशामध्ये राज्याचा पहिला नंबर येतो ह्या निष्कर्षावरती येणं चुकीचं आहे. मी देखील NCRBचीच आकडेवारी वाचून दाखवलेली आहे. त्यामुळे अध्यक्ष महोदय, आपण सन्माननीय सदस्य इथे कोल्हापूरचे आपले आमदार आहेत नरके साहेबांनी देखील कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय व्हावं अशी मागणी केलेली आहे. नक्कीच त्या बाबतीत देखील माननीय आमच्या शासनाचे ते विचारधीन आहे. आपल्या राज्याची प्रतिमा ही देशपातळीवर आणि पोलीस विभागाबद्दलची एक वेगळी प्रतिष्ठा आहे. पोलिसांचं खच्चीकरण तुम्ही करताय अलीकडच्या काळात, तो एक भाग वेगळा आहे. मी त्याच्यावर जाणार नाही. पण मूळ प्रश्न असा आहे की मी तुम्हाला सांगितलं एवढं फास्ट जाण्याची गरज नाही. मूळ प्रश्न असा आहे की तुम्हाला हे गुन्हेगारी कमी करायची असेल तर तुम्हाला मी अजून एक सल्ला देतो की कमिशनर हेड जे आहेत आपले त्याचं प्रमाण आपल्याला वाढवावं लागेल. कारण की आपल्याला SP चे अधिकार आणि कमिशनरचे अधिकार हे इथपर्यंत आपल्याला जे अंतर वाढतं आणि त्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी वाढतात. पुढच्या काळात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये या पोलीस विभागाला अजून सक्षम करायचं असेल आणि तुम्ही म्हणालात की भरती आम्ही केली. पहिल्या काळात पोलीसच नव्हती आणि नंतर तुमचं सरकार आलं तुम्ही भरती केली असं झालं. रिटायर झालेत त्याप्रमाणे भरावंच लागतात, तो काही विषय नाही. जशी जशी लोकसंख्या वाढेल तशा पद्धतीचं आपल्याला पोलीस स्टेशन वाढवावं लागतात. या पोलीस आलेच त्याच्यामध्ये. त्यामुळे त्याने तुम्ही फार मोठं काम केलं पोलीस भरती करून असा माझा मुद्दाही नाही आहे. माझा मुद्दा एवढाच आहे की आपल्याला त्याला अजून एक्सपॉन्स करावं लागणार आहे. गुन्हेगारी प्रवृत्ती वेगळ्या प्रवृत्त्या वेगळ्या वाढल्यात आणि त्याच्यामुळे सायबर गुन्हे वाढलेत आणि म्हणून जे अंतर वाढते त्यामुळे तुम्ही पुन्हा कमिशनर हेड वाढवण्याचा निर्णय सरकारने करावा जेणेकरून गुन्हेगारीला वेळेस आळा घालण्याचा आपल्याला अध्यक्ष महोदय, सन्मान्य नानांनी सूचना केल्याप्रमाणे आपण टप्प्याटप्प्याने त्या नवीन कमिशनर्स आपण तयार करतोय. जसं आता सन्माननीय सदस्य चंद्रदीप नरके यांनी देखील कोल्हापूरला पोलीस आयुक्तालय व्हावं अशी आपण मागणी केली आहे. ते पण आमच्या शासनाचे विचारधीन आहे. म्हणून अध्यक्ष महोदय, गृह विभागाशी संबंधित 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मागणी क्रमांक B1 ते B11 या खालील 45,998 कोटी 29,52,000 इतक्या रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या सभागृहात सादर करण्यात येत आहेत. त्या सभागृहाने मान्य कराव्यात अशी सभागृहास विनंती करीत आहे. परंतु याच्यापेक्षाही चांगलं काम त्या ठिकाणी करण्यासंबंधी माझी सूचना अशी आहे की चायना आणि जपानने त्याच्यावरती नवीन पद्धती अवलंबल्या. तुम्ही फक्त जनजागृती त्या ठिकाणी करण्यासाठी पुढे गेलात, त्याच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे एवढंच या ठिकाणी नमूद. आता काही दिवसांमध्ये जपान दौरा आमचा आहे. त्या जपान दौऱ्यामध्ये आपण जी माहिती देत त्याची स्वतः मी पाहणी करून येईन. अन्ननागरी पुरवठा अध्यक्ष महोदय, अन्ननागरी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये सामान्य सदस्यांनी मांडलेल्या सूचना नक्कीच त्याचं आम्ही नोंद घेतलेली आहे. म्हणून अन्ननागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या मागणी क्रमांक M1 ते M6 मध्ये सन 2026-27 या आर्थिक वर्षाकरिता अनिवार्य आणि कार्यक्रमावरील खर्चाकरिता एकूण 14,329 कोटी 43 लक्ष फक्त इतकी तरतूद सादर करण्यात येत असून सभागृहाची मंजुरी मिळावी ही विनंती. आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर देणार नाही. गडचिरोलीमध्ये जे तांदूळ जे तुमचं सगळे गायब करतात तो आकाश अग्रवाल नावाचा, त्याच्यावर काय कारवाई करणार?
त्या आगळे नावाचा जो फूड अँड सप्लाय अधिकारी गोंदियात आहे. अरे वर रिवाईज म्हणजे काय चाललं? तुम्ही काय एकदम नाही धावत नाही आपण का? आकाश अग्रवाल यांच्या बाबतीमध्ये आपण जो इथे विषय मांडला आहे की त्याचा कुठले अनुभव नसताना त्याला तिथे मिलचं काम देण्यात आलेलं आहे. परंतु अध्यक्ष महोदय, जिल्हा पणन अधिकारी आणि प्रादेशिक व्यवस्थापक यांनी स्वतः तिकडे जाऊन पाहणी केलेली होती आणि बेसिकली मिल्स आपल्याला माहिती नाना ह्या 3 पदरीच्या ह्या मिल्स असतात. रॉ राईस मिल अशी ती आहे, त्याच्याकडे सगळे इक्विपमेंट असतानाच त्याला ती देण्यात आलेली आहे. नाही, जर का तसा प्रकार असेल नक्की त्याची चौकशी आम्ही करू आणि त्याच्यावर त्याची चौकशी करून त्याच्या दोषींवरती आम्ही कारवाई करू. उपस्थित केले या मागण्यांच्या याच्यामध्ये, ते जे प्रश्न उपस्थित केले त्याचं उत्तर संबंधित त्यांच्या विभागाकडून त्यांच्याकडे आलं पाहिजे आणि आम्ही काय ॲक्शन घेतो ते आम्ही आता पाहू आणि करू, असं उत्तर होत नाही. सुधीर भाऊ, असं होतं का? माझं कदम साहेब, 2 संस्था आपण ब्लॅकलिस्ट देखील केलेल्या आहेत आणि त्याच्यावरती आपण कारवाई देखील केलेली आहे आणि त्याला आपण दंड देखील आकारलेला आहे. आपण जी माहिती देत आहे, जर का तसा कुठला प्रकार घडला असेल आम्ही त्याची चौकशी करून त्याच्यावर कारवाई करू. दुसऱ्या लोकांना तो रेकॉर्डला आहे. ज्यावेळेस तुम्हाला तुमच्या या बाबतीमध्ये आपण कारवाई केलेली आहे ना ऑलरेडी. आपण त्याच्या 2 ज्या संस्था आपण ब्लॅकलिस्ट केलेल्या आहेत आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण दंड देखील जवळपास 26 लाखाचा आपण दंड देखील त्याला आपण आकारलेला आहे. म्हणून मी म्हणतोय जी माहिती आपण उपलब्ध करून देत आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू. मुद्दा असा आहे की बैठक मी कारवाईचं म्हणतो ना, गरिबांच्या त्याची चौकशी गरिबाला आपण कारवाई जो करू आम्ही. तांदूळ देतो, गरिबाला आपण जो तांदूळ देतो तो तांदूळ तो सगळं त्या रिसायकलिंग केलेला असतो, त्याच्यात कुठलीही चव नसते आणि ते लोक खात नाही. त्या असं गरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्या लोकांना आपण पण जर गरिबांच्या धान्याशी जर का कोणी खेळ करत असेल किंवा त्याचा कोणी गैरफायदा उचलत असेल त्याला कोणी आम्ही पाठीशी घालणार नाही. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी माननीय मंत्री महोदयाची देखील मगाशी मी चर्चा केली आहे की जर का अशा भ्रष्टाचार करणाऱ्या व्यक्तीकडे जर का असं कुठलं जर का कॉन्ट्रॅक्ट गेलेलं असेल नक्कीच त्याची आम्ही चौकशी करू आणि त्याच्यावर आम्ही कारवाई देखील करू. तुम्हीच उत्तर देत होता. अजितदादांनी सांगितलं त्या आगळेंना आम्ही तातडीने हलवतो, त्याला तिथंच ठेवलं. आता तिथंच कोण ठेवले? कोण मंत्रालयातले अधिकारी आहे? तुम्ही इथं सभागृहात घोषणा केल्यानंतर, राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर त्या अधिकाऱ्याला तिथं ठेवण्याची कारणं काय? कोण ठेवलं? मग मंत्रालयाच्या काय अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? नक्कीच हा योग्य आहे आणि त्या बाबतीमध्ये नाना मी आपल्याला आश्वासित करतो पुढच्या 48 तासाच्या आतमध्ये त्या व्यक्ती तिकडनं बदली करण्यात येईल. 48 तासाच्या आतमध्ये त्या व्यक्ती तिकडनं बदली करण्यात येईल. मी आपल्याला आश्वासित करतो. अध्यक्ष महोदय, म्हणूनच अन्न नागरी पुरवठा मला वाटतं मी हे सायटेशन वाचलेलं आहे. आता मी सन 2026-27च्या अर्थसंकल्पातील 1 गृह विभाग, 2 कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, 3 जलसंपदा विभाग, 4 अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, 5 पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, 6 मृद व जलसंधारण विभाग या विभागातील मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शविल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. गृह विभाग अनुक्रमांक 11 ते 21, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग अनुक्रमांक 32 ते 41, जलसंपदा विभाग अनुक्रमांक 69 ते 73, अन्न नागरी व ग्राहक संरक्षण विभाग अनुक्रमांक 96 ते 101, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक 238 ते 243, मृद व जलसंधारण विभाग अनुक्रमांक 267 ते 271. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. शासकीय विधेयक विचारखंडाच्या विचारावर संमत करणे 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 12. अध्यक्ष महोदय, 2 होणार आहे ना, म्हणजे 16 अर्धा तास चर्चा आहे. एकच मिनिट, आम्ही मोकळे.
एकच मान्य अध्यक्ष महोदय, मला बिल मांडू द्या. तुम्ही पुकारलेलं आहे, नंतर एकच मिनिटाचं आहे. महोदय, सन 2026 हे विधानसभा विधेयक क्रमांक 12 भारतीय भागीदारी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे असं मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. माननीय अध्यक्ष महोदय, यामध्ये आपण ऑनलाईन सिस्टम आणत आहोत आणि मेलने सुद्धा करून हे नवीन जे टेक्नॉलॉजी आलेली आहे लोकांच्या भागीदारीला सोय या ठिकाणी उपलब्ध होईल, म्हणून एवढं छोटंसं बिल आहे, कृपया यास मान्यता द्यावी सभागृहाने, अशी माझी सभागृहाला विनंती आहे. प्रस्ताव असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 भारतीय भागीदारी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 भारतीय भागीदारी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विचारात घ्यावे. काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 ते 4. खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 ते 4. खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग आहे. महोदय, सन 2026 विधानसभा विधेयक क्रमांक 12 भारतीय भागीदारी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 भारतीय भागीदारी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2026चे विधानसभा विधेयक क्रमांक 12 भारतीय भागीदारी महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 संमत करावे. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. त्यातच चर्चा. अध्यक्ष महाराज, आता अर्धा तास आहे. अध्यक्ष महाराज, नाही अर्धा तास, 2 नाही, तशा जास्त व्हायला हव्या, पण मंत्रीच नाही आहे. आता माझी जी पहिली अर्धा तास आहे रेकॉर्डवर आणू इच्छितो मी. ही योग आयोग या संदर्भातली अर्धा तास पावसाळी अधिवेशन 2025 17 जुलैला दाखवण्यात आली. मग हिवाळी अधिवेशन 2025 11 डिसेंबर 2025, 13 डिसेंबर 2025, 14 डिसेंबर 2025. आता 26च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात 26 फरवरी 2026, 5 मार्च 2026, 12 मार्च 2026 याचा मुहूर्त लागेल का कधी? 7-10 अर्धा तास ही कामकाजात दाखवली जाते, पुढे ढकलली जाते. माझी विनंती आहे की या सोमवारी, पुढे गुरुवार नाही आहे, म्हणून माझी पहिली आग्रही विनंती अध्यक्ष महाराज आहे की त्या चांदीच्या राजदंडाची किंमत वाढते आहे, पण विधानसभेच्या कामकाजाची किंमत एवढी स्वस्त होत आहे. माझी आपल्याला विनंती आहे की मंगळवारी ही अर्धा तास चर्चा घेण्यात यावी. बाकी 2 मी घेतो, तुमचा आदेश पाहिजे, कारण गुरुवार नाही आहे आता, मग ती चर्चाच होणार नाही कधी. पावसाळ्यात पुन्हा वाहून जाईल. आदेश अध्यक्षांचा हवा आहे की ही 7-10 अर्धा तास कामकाजात दाखवली झाली कधीच नाही. प्रत्येक वेळी असंच सांगितलं, मंत्री महोदय नाही, मंत्री महोदय नाही. मग अध्यक्ष महाराज, एक सुधारणा करता येईल का की सचिवांना उत्तर देण्याची आपल्याला ज्या महाराष्ट्र विधानसभा नियमात तरतूद करता येईल का बघा. म्हणजे आपण बाकीच्यांचे कटआउट गाऊ आणि सचिव उत्तर देऊ. तर कमीत कमी मंगळवारी घ्यायच्या तर तुम्ही सूचना करा. हे काय चालू आहे? आपल्याला मौन करायचं आहे का? उत्तर होय म्हणा, नाही म्हणा. मौनम सर्वार्थ साधनम याचा अर्थ असा नव्हे की मौन धरायचं आहे. मंगळवारी लावायची ना, मंगळवारी निश्चित घेण्यात येईल. हा, ईश्वर तुमचं कल्याण करो. तर आता आज जी अर्धा तास उपस्थित केली जात आहे अध्यक्ष महाराज, ही माझ्यासाठी आनंद आहे. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची जयंती आहे, आम्ही त्यांचं स्मरण करतो.
जेव्हा पहिलं भाषण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी दिलं तेव्हा विधानसभेच्या कामकाजाच्या संदर्भात चर्चा संवाद याबद्दलचं महत्त्व सांगितलं आणि मी तुम्हाला धन्यवाद देतो. मला तुमचे चेहरे वाचता येत होते आणि मला भीती वाटत होती की तुमच्या चेहऱ्यावरून की घ्यायची की घ्यायची नाही, घ्यायची की घ्यायची नाही. पण ज्यांच्या चेहऱ्यावर हा भाव जास्त दिसायचा ते भोगेसाहेब गायब झाले आणि अर्धा तास होते आहे. खरं तर अध्यक्ष महाराज, हेही दुसरं सुदैव आहे की आज छत्रपती महाराजांचे वंशज आम्ही शिवभक्त आहोत. छत्रपतीची सेवा करण्यासाठी जे जे मग शक्य होतं ते करण्याचा फुगुनाफुगाची पाकळी म्हणून प्रयत्न केला. मग वाघनं गाणले, अफजल खानाच्या कबरीचं अतिक्रमण हटवलं, प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचा 41 दिवसाचा जेव्हा राज्याभिषेकाचा कार्यक्रम होता तेव्हा भवानी मातेवर छत्र चढवलं, त्यानंतर मी चढवलं. आज माझी जी अर्धा तास चर्चेची मागणी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वारसा सांगणाऱ्या राजांनी पूर्ण करावी ही माझी पहिली इच्छा आहे. अध्यक्ष महाराज, कारण हे रयतेचं राज्य आहे. चंद्रपूर 2026ची लोकसंख्या, मी थोडीशी माहिती देतो. 4,79,000. तुम्ही म्हणाल जनगणना झाली नाही, 26ची कशी लोकसंख्या सांगितली जाते. तर आपल्याकडे एक पद्धत आहे की जनगणना झाली नाही तरी एक अंदाजित लोकसंख्या ही राज्य सरकार काढत असते. ही 4,79,000. 25 ऑक्टोबर 2011 रोजी आमची महानगरपालिका झाली. आमचा साक्षरता दर जरी शासनाची फार मदत होत नसेल तरी आमच्या शहराची 89.42% 2011च्या जनगणनेनुसार साक्षरता दर आहे. चंद्रपूरचं वैशिष्ट्य काय, तर जगातले सर्वात जास्त वाघ आमच्या जिल्ह्यात आहे. दीक्षाभूमी, शोषित वंचिताचा आवाज चंद्रपूरमधून आणि नागपूरमधून जागा. आमच्याकडे RTOच्या रजिस्ट्रेशननुसार 2 लाखापेक्षा जास्त 4 चाकी व माल वाहतूक करणारे ट्रक, अवजड वाहने आहे. दुचाकी साधारणतः 6 लाखाच्या आसपास आहे. अध्यक्ष महाराज, या रिंग रोडच्या अभावी अध्यक्ष महाराज साधारणतः चंद्रपूरच्या होणारे अपघात मी वाचून दाखवतो. 2024-25 मध्ये 900च्या आसपास अपघात झाले. 900च्या आसपास 430 मृत्यू झाले आणि 800च्या आसपास हे दिव्यांग झाले. अध्यक्ष महाराज, हे ठीक आहे. आता AIचा उपयोग आपण एवढा वाढवला आहे तर कधी कधी AIला सुद्धा विचारून पहा की दोष कोणाकोणाचा आहे. अध्यक्ष महाराज, काही अंशी आमच्या व्यवस्थेचा अध्यक्ष महाराज दोष आहे. 2025-26 31 मार्चला संपेल, पण आतापर्यंत 970च्या आसपास अपघात झाले, ज्यामध्ये आसपास 450 मृत्यू झाले आणि 850च्या आसपास जखमी झाले. आम्ही राज्याला अंधार दूर करण्यासाठी वीज देतो. थर्मल पॉवर स्टेशन आहे, वर्धा पॉवर आहे, धारीवाल आहे. 30 पेक्षा जास्त कोळसा खाणी आहे. या सर्वांचा अप्रत्यक्ष परिणाम असा होतो की आमच्याकडे ट्रक्स हेवी या मोठ्या संख्येने आहे. चंद्रपूर ज्याला ब्लॅक गोल्ड सिटी म्हटलं जातं अध्यक्ष महाराज, साधारणतः जो बायपास केला होता तो आता शहरात आलाय. बायपास जेव्हा झाला त्यानंतर तो शहरात आलाय. गावातील मध्य भागातील वाहतुकीचा ताण कमी करायचा असेल तर आता बायपास शहरात आला. जड वाहतुकीचं व्यवस्थापन करायचं असेल, आर्थिक औद्योगिक फायदा घ्यायचा असेल तर एक रिंग रोड जो मूळ जाणारी वाहतूक आहे, नागपूरवरून चंद्रपूर किंवा चंद्रपूरवरून नागपूर जाणारी वाहतूक आहे आणि बगारशाकडून राजुरा किंवा तेलंगणात जाणारी वाहतूक आहे, यासाठी हा रिंग रोड करण्याची आवश्यकता आहे. आणि हा स्मार्ट रोड व्हावा, हा ग्रीन रोड व्हावा, सोलारचा उपयोग व्हावा. शहरामध्ये जे गोडाऊन्स आहे त्या गोडाऊन्सच्या संदर्भात तिथं एक लॉजिस्टिक तयार व्हावं आणि या कारणाने हा रिंग रोड हा शहराचा, जिल्ह्याचा आणि सीमेवरील भागाचा विकास करणारा ठरेल. यासाठी या रिंग रोडला उज्ज्वल भविष्याचा वेध म्हणजे प्रगतीचा मार्ग, यासाठी आपल्याकडे माझी विनंती आहे. आता असं म्हटलं जातं की रस्ते फक्त अंतर कापत नाही तर ते विकासाची गाथा लिहितात. चंद्रपूरचा रिंग रोडमध्ये उद्याच्या वैभवशाली एका जिल्ह्याचं स्वप्न आम्ही पाहतो, कारण आपल्या एकूण GSDP मध्ये आमचा GDDP हा इतर जिल्ह्यांपेक्षा जास्त आहे, कारण आमच्याकडे
देवाने प्रसन्न होऊन इतकं मिनरल दिलाय. विदर्भात मिनरल आहेच, पण विदर्भात सुद्धा चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि नागपूर या ठिकाणीच 85% या महाराष्ट्राचं आमच्याकडे मिनरल आहे, खनिज संपदा आहे. आता यासाठी हे मृत्यूचं सत्र थांबलं पाहिजे. आणि हा रस्ता करताना मग तुमच्या चेहऱ्यावरून असं वाटतं की तुम्ही देणार आहात, कारण मी पुस्तक वाचता वाचता चेहरेही वाचतो. तर यामध्ये 3 गोष्टी आपल्याला करण्याची आवश्यकता आहे की एक तर चांगले दर्जेदार रस्ते, पूल याचं इंजिनिअरिंग उत्तम झालं पाहिजे. कडक नियम आणि दंड या संदर्भातल्या ज्या व्यवस्था एन्फोर्समेंटच्या त्या झाल्या पाहिजे. आणि नागरिकांची जनजागृती करून आपल्याला या दृष्टीने काम करता येईल. कधी कधी वित्त विभाग हा, मी वित्तमंत्री व्हायच्या अगोदर भाषणात सांगितलं होतं की वित्त विभागात कोण जातात, तर जो पहिला शब्द आई म्हणत नाही म्हणतो तो वित्त विभागात जातो. तर कदाचित तुम्ही उत्तर दिल्यानंतर त्या प्रस्तावाच्या संदर्भात अडचणी येतील, पण मी आपल्या लक्षात आणून देतो की छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा सांगणाऱ्या वंशजाकडून रयतेचं राज्य याचा अर्थ सर्वांना समान वागणूक, समान संधी हा आमच्या छत्रपतीचा सांगितलेला मार्ग आहे. आता मुंबईत तुम्ही अटल सेतू करता, कोस्टल रोड करता, मुंबई मेट्रो करता, आंतरराष्ट्रीय विमानतळ करता, शिवडीवरही कनेक्ट करता, बोरीवली ठाणे जुगा बोगदा करता, या ठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसन होतं, BDT चाल पुनर्विकास होतो, मिठी नदी विकास होतो, अंडर सी टनेल होतं, रिक्लेम्ड लँड होतं. मग आमच्याकडे 1-2 हजार कोटीचा रिंग रोड करायला पैसे हे कमी पडू नये एवढी मात्र छत्रपती शिवेंद्र राजे भोसले साहेबांना माझी विनंती आहे. मग अपेक्षा काय, माझे स्पेसिफिक प्रश्न. नंबर 1, या संदर्भात कदाचित तुम्हाला एक ब्रीफिंग होण्याची शक्यता आहे. आणि ते ब्रीफिंग काय होईल अध्यक्ष महाराज, की केंद्र सरकारचा मॉर्थ, ज्याचे रिजनल ऑफिसर फेगडे आहे, ते या संदर्भामध्ये त्यांनी एक पार्ट A चेकबोर्डा ते मोरवा, पार्ट B मोरवा ते बाबूपेठच्या पुढे आणि पार्ट 3 बाबूपेठ ते जुनोना अशा संदर्भामध्ये एक हातात काम DPR बनवण्याचं केलं आहे. ज्या DPRच्या संदर्भात पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 हे त्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण माझा आग्रह आपल्याला आहे की आपण हा रस्ता त्यांच्या माध्यमातून होण्याच्या ऐवजी, याचं कारण सांगतो मी पुढे, कारण त्यांच्याकडे काही ठिकाणी 4 लेन करणे, स्मार्ट करणे, त्या ठिकाणी लॉजिस्टिक पार्क करणे, डेव्हलपमेंटचा साधारणतः त्यांच्या या सर्व व्यवस्थेमधला पार्ट नाही आहे. आणि म्हणून यामध्ये आपल्याला माझी आग्रही विनंती आहे की या संदर्भामध्ये आपण हे काम जे आहे 6 पदरी 4 पदरी कमीत कमी व्हावं, यासाठी हे काम आपण महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटच्या माध्यमातून करावं. आपण अनेक काम करताय, हॅम करताय, हजारो कोटीचे करताय, ADBचा पैसा घेताय, कितीतरी कामं करताय. आता ज्या ठिकाणी आपण स्टील डिस्ट्रिक्ट म्हणतोय त्या चंद्रपूर गडचिरोली हे एकच जिल्हा होता, त्या ठिकाणी माझी पहिली मागणी की महाराष्ट्र स्टेट इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनमध्ये करावं. दुसरी मागणी की या माध्यमातून एक स्वतंत्र विभाग करावा आणि स्वतंत्र एक कार्यक्षम एक्झिक्युटिव्ह इंजिनियर द्यावा. नंबर 3 महिन्याच्या आत हा DPR पूर्ण करावा. यामध्ये आवश्यक सर्व अधिकारी, आमचे जिल्हाधिकारी अतिशय चांगले आहे, विनय गौडाजी फास्ट आहे. 3 महिन्यात हा DPR करावा. एक बैठक रिंग रोडच्या संदर्भातली MAIDC तुम्ही आम्हाला निमंत्रित करावं, जिल्हाधिकाऱ्यांना निमंत्रित करावं, बाकी अधिकाऱ्यांना निमंत्रित करावं. एक बैठक ही मुंबईला आपण अधिवेशन काळानंतर एप्रिलच्या कधीही मध्य किंवा तुम्हाला जी सोयीची आहे ती घ्यावी. आणि एक शब्द द्यावा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा शब्द आहे की दीपावली 2026 नंतर तुम्ही स्वतः भूमिपूजन करावं. आत्मविश्वास छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका म्हणजे सांगायची आवश्यकता नाही. जेव्हा त्या पापी औरंग्याच्या दरबारात केले, काय आत्मविश्वास असेल, सोबत सैन्य नव्हतं. आता तुमच्या सोबत तर इतके 237 आमदाराचं सैन्य आहे. त्यामुळे दीपावलीच्या नंतर या संदर्भामध्ये भूमिपूजन करण्याचा शब्द दिला, तो रेकॉर्डमध्ये आला, तर त्याचा पाठपुरावा करणं आम्हाला सोयीचं जातं. आज आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून हा रिंग रोड हवा आहे आणि या रिंग रोडसाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसा सांगणारे वंशज हे 1,000-1,500 कोटी
कितीही लागू द्या, हा रिंग रोड करण्याचं वचन देतील असा विश्वास व्यक्त करून ही अर्धा तास चर्चा मी उत्तरासाठी माननीय मंत्री महोदयांना विनंती करतो. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सुधीर भाऊंनी चंद्रपूर महानगरातनं जो रिंग रोड या ठिकाणी काढण्याची किंवा प्रस्तावित जो आहे आणि त्यांनी पण या रिंग रोडची गरज काय हे सुधीर भाऊंनी अतिशय हे डिटेलमध्ये आपल्याला या आपल्या समोर सगळ्यांसमोर मांडले. आणि सुधीर भाऊंना पण माहिती आहे, सुधीर भाऊ आपण आम्हाला ज्येष्ठ आहात, वंदनीय आहात, त्यामुळं नाही पण शेवटी बाकीचं असलं तरी वयाचा अनुभवाचा हा मान सुधीर भाऊ असतो आणि तो तुमच्या आमच्या सगळ्यांच्या दृष्टीनं कायम आहे. आपला अभ्यास जो आहे आपल्याकडनं आपण ज्यावेळेला बोलता त्यावेळेला शिकण्याचा प्रयत्न आम्ही पण करत असतो आणि नक्कीच चांगलं आपल्या याच्यातलं जे अनुभव आहे तो घेण्याचा आमचा सगळ्यांचाच प्रयत्न असतो आणि नक्कीच आपल्याकडनं बरंच आम्हाला सगळ्यांना शिकायला मिळते. पण या रिंग रोडच्या बाबतीमध्ये अध्यक्ष महोदय, पहिलं तर मी आपल्या माध्यमातून सुधीर भाऊंना अगदी आश्वस्त करू इच्छितो की याच्याबद्दल हे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला की मॉर्थ म्हणजे जी मिनिस्ट्री आदरणीय गडकरी साहेबांच्या माध्यमातून चालती, दोन्ही पण हा रिंग रोड करण्याबद्दल सकारात्मक आहेत. याच्याबद्दल कुणाचीही म्हणजे यामध्ये कुठं काही आडवं लावावं किंवा आडकाठी आणावी असं हे नाही आहे. या रिंग रोडचं ज्याचा उल्लेख सुधीर भाऊंनी केला की आज चंद्रपूर जे महानगर आहे त्या ठिकाणून 2 राष्ट्रीय महामार्ग क्रॉस होतात. त्याचा उल्लेख झाला गडचिरोली मूल चंद्रपूर रामा 960 व चंद्रपूर बामणी राजुरा रामा क्रमांक 960D असे 2 महामार्ग आंतरराज्य म्हणजे एक तेलंगणाला जातो असे आंतरराज्य महामार्ग चंद्रपूरमधनं जातात. छत्तीसगड असेल तेलंगणा असेल या दोन्ही राज्यांना हे जोडतात. आणि ही वस्तुस्थिती आहे की त्या ठिकाणी असणारी औष्णिक विद्युत केंद्र, स्टीलचे कारखाने, सिमेंट उद्योग याच्यामुळं अवजड वाहनांची वाहतूक ही फार मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आहे. आणि त्याचबरोबर हे चंद्रपूरमधल्या प्रदूषणाच्या बाबतीत पण सुधीर भाऊंना हे माहीत आहे, फक्त भाऊंकडनं तो उल्लेख राहिला की राष्ट्रीय हरित लवादानं पण या बाबतीमध्ये आदेश दिलेले आहेत की चंद्रपूरमधलं जड वाहतूक जी आहे ती वळवण्याचं पोल्युशनच्या दृष्टीनं ग्रीन ट्रायब्युनल जे आहे त्यांनी पण यापूर्वी आदेश दिलेले आहेत. या ह्याच्यामध्ये फक्त मी एवढंच सुधीर भाऊ आपल्याला सांगू इच्छितो की आत्ताच्या घडीला आपण ज्याचा उल्लेख मॉर्थच्या माध्यमातून याचा DPR करण्याचं आदेश दिलेलेच आहेत. म्हणजे DPR तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत. थोडं DPRचा जो आधी होता की 11 किलोमीटर, पण आता असं आहे की 14 ते 15 किलोमीटरपर्यंतचा हा साधारण डिटेल हे झाल्यानंतर बायपास जो आहे तो होईल. म्हणजे 11 नाही, त्यामध्ये काही किलोमीटर वाढत असं एक अंदाज आहे. यामध्ये लँड ॲक्विजिशनचा मेजर भाग सुधीर भाऊ येणार आहे. आपल्याला पण माहीत आहे एकीकडं थोडं फॉरेस्ट येतं आहे, काही ठिकाणी आपल्या औष्णिक प्रकल्पाची जमीन पण आहे, काही ठिकाणी जे फ्लाय ॲशचे ढीग लावले जातात त्या ठिकाणी ते ढीग नाही डोंगरच असतात. आता आपल्याला पण माहिती आहे त्याचं पण आपल्याला थोडं लँड ॲक्विजिशनचा विषय जो आहे तो करायला लागणार आहे. आणि नक्कीच जरी आपली जरी असली की हा MSIDCनं तर त्याबद्दल MSIDCचं किंवा सार्वजनिक बांधकाम विभागाचा कुठला विरोध नाही. फक्त
आता DPRचे आदेश दिलेले आहेत. म्हणजे माझी आपल्याला आहे की आपण प्रकल्प अहवाल तयार करण्याकरता मेसर्स एकम वेंचर्सना आदेश दिलेले आहेत. नाशिक जी आहे 15/12ला हे आदेश दिलेत आणि त्यांना आपण प्रक्रिया सुरू करायला सांगितलेली आहेच. तो DPR करून त्यांच्याकडनं करून घेऊन त्याच्यावर राज्य सरकार केंद्र सरकार या दोन्हीच्या माध्यमातून मेन म्हणजे लँड ॲक्विजिशनचा जो पैसा आहे, कारण त्याचा खर्च किती येतोय, किती जमीन लागते हे अजून आपल्याकडं कुठलीही डिटेल्स नाही आहेत. जोपर्यंत DPR येत नाही तोपर्यंत आपल्यापर्यंत येणार नाही. तर त्याचं कसं हे करायचं आणि मग कन्स्ट्रक्शनचा जो निधी याच्यासाठी लागणार आहे, मग त्यामध्ये आपण जे सुधीर भाऊ उल्लेख केला की ते हे पण व्हावं, म्हणजे लॉजिस्टिक पार्क म्हणा किंवा हब पण तिथं व्हावं की ज्या माध्यमातून जड वाहनांना होईल. तर त्याचा पण आपण या DPRमध्ये अंतर्भाव करायच्या सूचना नक्की देऊ. बैठकीचं आपण सांगितले ती पण आपण लगेच लावू आणि त्याचं MSIDC आपण आपले कलेक्टर आणि तिथले त्याचबरोबर लवकरात लवकर याची जी काय मान्यता वगैरे असेल या बाबतीमध्ये नक्कीच, कारण स्वतः मुख्यमंत्र्यांच्या पण आम्हाला सूचना आहेत की जे प्रकल्प राज्याच्या इकॉनॉमीमध्ये भर घालणार आहेत या प्रकल्पांना आपण प्रायोरिटी दिली पाहिजे. आणि नक्कीच हा प्रकल्पसुद्धा 2 राज्यांना जोडतोय. त्याचबरोबर या ठिकाणी असणारं प्रदूषण असेल, बाकीची वाहतूक जी असेल किंवा औष्णिक प्रकल्प आहे, बाकीच्या सिमेंट फॅक्टरी आहेत, यांचंसुद्धा दळणवळण जे आहे हे सुकर करणारा हा प्रकल्प होणार आहे. तर नक्कीच त्यालासुद्धा आपला कोर रोड नेटवर्क असेल, अमृतकाल योजना जी आपण केली आहे त्याच्यामध्ये पण ह्याचा समावेश कसा करता येईल आपण तो पण अभ्यास करून प्रयत्न करू. फक्त DPR आपण आता ज्यांना आपण काम ज्यांच्याकडे दिलं आहे, कारण आता हे रद्द करून नवीन करण्यामध्ये वेळ, तर ह्यांच्याकडनं DPR करून घेऊ आपण आणि मग राज्य सरकार केंद्र सरकार या दोन्हीच्या ह्याच्यातनं जर गडकरी साहेबांकडनं सगळाच खर्च आपल्याला मिळाला तर चांगले, तेवढे आपले राज्याचे पैसे वाचतील. पण समजा तिकडून काही सूचना वेगळ्या आल्या आपल्याकडनं किंवा काही ठिकाणी आता आपण कुंभच्या ह्याच्यामध्ये आपण कामं करायला घेतली, म्हणजे आपण केंद्राची वाट बघितली नाही, आपण ती कामं कुंभचा एकंदर वेळ कमी आहे म्हणून आपण करायला त्या पद्धतीनं याच्यामध्ये नक्कीच दोन्ही राज्य सरकार आणि केंद्राच्या यांना ह्याचा निर्णय करून लवकरात लवकर मी आता आपण म्हटलं आहे की एकदम भूमिपूजन करायला आपला आशीर्वाद सुधीरभाऊ राहिला तर कायम, म्हणजे मी आहेच भूमिपूजन करायला. पण नक्कीच हा प्रकल्प होण्याच्या दृष्टीनं सार्वजनिक बांधकाम विभाग पूर्ण सकारात्मक आहे आणि लवकरात लवकर याला लागणाऱ्या ज्या काही DPR झाला की मान्यता, त्याला लागणाऱ्या जे काही टेक्निकल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल्स असतील ह्या आपण घेऊन मग हा प्रकल्प याला निधी राज्य सरकार देणार का केंद्राकडनं घ्यायचा, कसा घ्यायचा, लँड ॲक्विजिशन कसं करायचं, त्याला लागणार निधी किती आहे याचंही करून त्याच्यावर नक्की निर्णय करू आणि हा लवकरात लवकर प्रकल्प मार्गी लावू. फक्त एकच मी माननीय मंत्री महोदयांच्या लक्षात आणून देतो, हे खरं आहे की एकाम वेंचर नाशिक चांगली कंपनी आहे, 400 इंजिनियर त्यांच्याकडे आहे, ते DPR करत आहे. त्यांनी पार्ट A 614 कोटी 10 लाख, पार्ट B 539 कोटी, पार्ट C 385.74 कोटी हा अंदाजित केला आहे. पण याच्यामध्ये एक छोटीशी टेक्निकल अडचण मॉर्थकडून होते आहे. मॉर्थला आपण जेव्हा मी स्वतः गडकरी साहेबांना भेटलो, त्यांना म्हणतो की तुम्ही करणार असाल तर काही ठिकाणी जो वन विभाग आहे तिथे एलिव्हेटेड करावा लागेल, काही ठिकाणी माइन्स आहे. पण त्यांनी त्या पद्धतीचा DPR हा काही त्या मॉर्थकडून होईल असं दिसत नाही आहे. म्हणून माझी विनंती आहे, ठीक आहे आपण एक बैठक MSIDC कडून घ्यावी, दुसरी बैठक मॉर्थ आणि MSIDC जाग्यावर एकदा गडकरी साहेबांसोबत दिल्ली घ्यावी लागेल. अन्यथा आमच्या नशिबात विकास हा पोचत नाही. 14 नंतरच वेगाने विकास व्हायला लागला. तर आमचं मत आहे की चंद्रपूर जिल्हा, म्हणजे तुमच्या माहितीकरता सांगतो की देशात सर्वात जास्त सोनं भारत चीनच्या युद्धात जर कोण्या जिल्ह्याने दिलं असेल, तुम्हाला अभिमान वाटेल, तो चंद्रपूर होता. सर्वात जास्त पंडित नेहरूजी स्वतः येऊन धन्यवाद देऊन गेले चंद्रपूरमध्ये की तेव्हा, म्हणजे आज तर सोन्याच्या किमती तर वाढल्या, तेव्हा सर्वात जास्त देशातलं सोनं आम्ही दिलं. पण आमची माती होत आहे, सोन्यासारखे लोक आहे तिथं,
पण त्याची किंमत होत नाही. म्हणून आपल्याला विनंती आहे की या 3 बैठका आपण जर गावल्यात तर आपण पुढे जाऊ. नक्की अध्यक्ष महोदय, MSIDC आणि जे DPR करणारी कंपनी आहे त्यांची पण बैठक सन्माननीय सुधीर भाऊंना घेऊन घेतली जाईल. त्याचबरोबर गडकरी साहेबांना पण तसं एकदा ती बैठक झाली की पुढची बैठक गडकरी साहेबांना पण आपल्या विभागाच्या माध्यमातून आम्ही विनंती करू किंवा त्यांनी पण याची बैठक घ्यावी आणि याच्याबद्दल निर्णय हा त्यांच्या माध्यमातून व्हावा, कसं पुढं जावं काय, ती पण बैठक सन्मान्य सुधीर भाऊ आपण करू हे आपल्याला आश्वासित करतो. अर्धा तास चर्चा. महाराज, नवीन चंद्रपूर माढाच्या संदर्भामधली अध्यक्ष महाराज ही अर्धा तास आहे. खर तर असं म्हटलं जातं की एखादं काम व्हायला किती वर्ष लागावे, किती वाट पाहावी लागावी. आणि असं लहानपणी शिकलो होतो की गेंड्याची चामडी ही सर्वात जाड असते. पण माझा तो भ्रम दूर झाला. अध्यक्ष महाराज, मंत्रालयात बसणाऱ्या काही अधिकाऱ्यांची चामडी हे गेंड्यापेक्षाही जाड असते. त्यांना विधानसभेच्या आयुधही त्याला बोचत नाही आणि एखाद्या योजनेचा बट्ट्याबोळ कसा करावा यामध्ये ते एक्सपर्ट असतात. पण मग आज एका गोष्टीचा आनंद आहे की महात्मा गांधींच्या जिल्ह्यातले प्रतिनिधी नामदार पंकज भोयर साहेब हे आज इथं आम्हाला उत्तर देणार आहे. आणि महात्मा गांधीच्या सत्याचे प्रयोग त्यांनी वाचले असावे, ते सकारात्मक उत्तर देईल हा माझा विश्वास आहे. अध्यक्ष महाराज, 30 जून 1998 हे विशेष नियोजन प्राधिकरण करण्यात आलं. चंद्रपूरमध्ये का केलं? तेव्हा 2 ठिकाणी हे प्राधिकरण केलं, एक सोलापूर आणि एक चंद्रपूर. सोलापूर पूर्णही झालं, चंद्रपूर मागे राहिलं. खरं तर अध्यक्ष महाराज, हे प्राधिकरण करण्याचं उद्दिष्ट हे होतं, गावाचा विकास होत होता. पण दुर्दैवाने चहू बाजूनी चंद्रपूर शहर वाढू शकत नाही. 2 बाजूनी या ठिकाणी फॉरेस्ट लँड आहे. तर तुम्हाला वनाचे कायदे माहिती आहे, 1980चा फॉरेस्ट कन्झर्वेशन ऍक्ट, त्यामध्ये तर तुम्ही 1 फूट पुढे जाऊ शकत नाही. आणि एका बाजूने कोळसाचे ढिगं होते. एकच दिशा होती ज्या ठिकाणी आम्ही वाढू शकत होतो. आणि म्हणून तेव्हा अध्यक्ष महाराज 1391.71 हेक्टर आर असा हा प्लॅन तयार झाला. 28 वर्ष झाली. खरं तर मला माहीत नाही, पण गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जर हा प्रस्ताव पाठवला तर कदाचित गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा या संदर्भामध्ये किती वर्ष एखाद्या प्रोजेक्टला लागावे यासाठी गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये पंकजजी हे येऊ शकतं. हे त्या काळात झालं, याच्यामध्ये तुमचा माझा काही दोष नाही. खरं तर भारतातील वडोदरा येथील के विजयन यांचा अनोखा रेकॉर्ड आहे गिनीजमध्ये की ते एका हॉटेलमध्ये नाईट ऑडिटर म्हणून सलग 1100 दिवस एकही सुट्टी न घेता, साप्ताहिक सुट्टी नाही, आजारपणाची रजा नाही, त्यांनी रेकॉर्ड केलं. आता मला तुमच्याकडून एक रेकॉर्ड हवा आहे की या कामामध्ये आपण किती वेगाने नवीन चंद्रपूर हे पुढे नेऊ शकतो. खरं तर चांदा ते बांधा म्हटल्याशिवाय महाराष्ट्राचं वर्णन पूर्ण होत नाही. पण आम्ही मागेच राहिलो. आज चंद्रपूरमध्ये 80 पेक्षा जास्त झोपडपट्ट्या आहे, 80 पेक्षा जास्त. आणि म्हणून आपण 10,000 घराची एक योजना केली, ज्यामध्ये मी तुमचंही अभिनंदन करेन, तुमच्या विभागाचंही करेन, तुमच्या सर्व अधिकाऱ्यांचं करेन की 10,000 घरापैकी 2004 घरांना मान्यता आली. 234 कोटीच्या प्रोजेक्टला घराची मान्यता आली. पुढे केंद्रात जाऊन मान्य हरदीप सिंग पुरींना भेटून आपण 8,000 घरांची आणू. पण नुसतं घर जागेने विकास कसा होईल? घर म्हणजे ज्याला आपण गरिबांसाठी आपण बांधतोय त्या घराची मी आपल्याला बोलतोय. आता या ठिकाणी साधारणतः पहिली माझी मागणी आहे की आपण अर्बन प्लॅनिंगसाठी, याचं अर्बन प्लॅनिंग उत्तम झालं पाहिजे. हे शहर महाराष्ट्राचं एक सुंदर शहर आपल्याला जर वसवायचं असेल
तर मग रुंद व सुरक्षित रस्ते हवे आहे, उत्तम पद्धतीचा वीज पुरवठा हवा आहे, सांडपाणी व्यवस्थापन हवे आहे, नगरामध्ये उद्याने हवी आहे ज्याच्यामध्ये आपण विविध प्रकारची उद्यानं करू शकतो, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण आपल्याला अपेक्षित आहे, स्वच्छ इरई व साबरमती रिव्हर फ्रंटच्या धर्तीवर एक 300 कोटीचा प्रोजेक्ट तुम्हाला दिला होता, तो आपण करू शकतो. कचरा व्यवस्थापन, एक मॉडेल कचरा व्यवस्थापन आपण करू शकतो आणि स्मार्ट ई गव्हर्नन्स हे आपण या ठिकाणी करू शकतो. पण यासाठी तुम्हाला आत्मविश्वासाने निर्णय करण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज, निर्णय काय करायचा आहे तर खरं तर ही विशेष नियोजन प्राधिकरण आहे, पण बिना अधिकार कोणतेही दिले नाही. प्रत्येक फाईल मंत्रालयातच पाठवावी लागते. पहिल्यांदा माझी माननीय मंत्री महोदयांकडे आग्रही मागणी आहे की या संदर्भात कमीत कमी जे जागा आपण ऑक्शन केल्या त्या ऑक्शन केलेल्या जागांच्या संदर्भामध्ये जे तुमच्याकडे 21.64 कोटी मंडळास प्राप्त जागे किंवा ICMRचे 1,15,12,000 प्राप्त जागे किंवा त्या लगतच्या जमिनी विकून जे पैसे प्राप्त जागे तेही मंत्रालयात पाठवायचे, मग पुन्हा परवानगी घ्यायची. हा तर उलटा कामाचा प्रकार आहे. आपण इकडे AIच्या गोष्टी करतोय, आपण स्मार्ट वर्कच्या गोष्टी करतोय आणि दुसरीकडे अशा पद्धतीने तुमच्या विशेष प्राधिकरणाकडे आलेले पैसे मंत्रालयात पाठवायचे आणि घरमालकानीच भाडे करायची, एक रूम घेऊन भाड्याने राहायचं, हे काय बरोबर नाही. म्हणून माझी पहिली मागणी आहे की तुमच्याकडे जेवढे पैसे जमा झाले ते सारेच्या सारे पैसे हे तुमच्याकडे असण्याची आवश्यकता आहे. अध्यक्ष महाराज, या संदर्भामध्ये आमची दुसरी मागणी आहे की राज्य सरकारने खर्चाला पैसे द्यायला हवे. सोलापूरसाठी तुम्ही पैसे दिले, मागच्या वर्षी 450 कोटी रुपये आउटले मध्ये आहे सांगितलं आणि काहीच दिलं नाही. आता या वर्षी तर मी असं ऐकलं की 40 कोटीच आहे. आता आकडा मला बघायचा आहे. खरं तर विभागाने नवीन चंद्रपूरसाठी 900 कोटी रुपये मागितले. ज्या 900 कोटीमध्ये इलेक्ट्रिक, पाणी पुरवठा, ड्रेनेज, सेप्टिक, रस्त्याची कामं हे करायची होती. 2012 मध्ये काही रस्त्याची कामं केली. इतकी छिद्र आहे की छलनी भी रस्ते के तरफ देख के कहेगी की ये मेरा बाप है. इतकी छिद्र. शेवटी गरिबांनी राहायचं नाही, जगायचं नाही. जगण्याचा अधिकार कोणाला आहे? मुंबईच्या लोकांना आहे का? तेही जगले पाहिजे, पण त्यांना जगवणारे इकडे जगले पाहिजे ना. इथं तुम्ही 11 लाख कोटीची कामं करता आणि तिथं 1100 कोटी देताना असं पोटात दुखतं की जगातला कोणताही डॉक्टर अशा अधिकाऱ्यांवर अध्यक्ष महाराज कोणता इलाज करू शकत नाही. आपण एक सक्षम मंत्री आहात, अतिशय उत्तम काम करणारे मंत्री आहात. मला विश्वास आहे की या संदर्भामध्ये स्पेसिफिक एक की आपल्याला जे ऑक्शन मधून पैसे आले ते पूर्णच्या पूर्ण आता सरकारकडे देण्याची आवश्यकता नाही, ते तुमच्याच विभागात तुम्हाला खर्च करण्याची अनुमती असली पाहिजे. दुसरं, हे सुंदर शहर करायचं असेल तर तुम्ही आता नवीन DP प्लॅन करतात, पण एक PMC केली पाहिजे. एक उत्तम काम करणारी PMC ज्यांना या सर्व स्मार्ट शहराचा अभ्यास आहे किंवा ज्यांनी आतापर्यंत स्मार्ट शहर करण्याच्या दृष्टीने योग्य अशा सूचना केल्या, नियोजन दिलं, प्लॅन केला, अशी एक PMC केली पाहिजे. आणि तिसरं आश्वासन की किती लागू द्या ना पैसे, 1000 कोटी, 2000 कोटी, 3000 कोटी. आम्ही राज्याच्या GSDP मध्ये जर कॉन्ट्रीब्यूट करतो तर आमचा काही हक्क आहे की नाही. तर आपल्याला तिसरी मागणी आहे की जो नवीन PMC प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी जो प्लॅन तयार करेल त्या सर्वच्या सर्व प्लॅनला या 5 वर्षामध्ये आपल्याला त्याची अंमलबजावणी करण्याचं आश्वासन. आणि शेवटचं, गेले 10 महिने झाले त्या ठिकाणी काही वस्त्या तयार झाल्या,
काही घरकुल तुम्ही बांधले आहे, त्याच्या आकड्यात मी जात नाही, वेळेच्या अभावी 11-9 जागा आहे. पण त्या भागात रस्ते द्यायची की नाही? तिथं कॉलेजेस होत आहे, तुम्हीच ऑप्शन केलेल्या जमिनीवर हॉस्पिटल होत आहे. तर आम्ही आग्रहपूर्वक आपल्याला 145 कोटीचा एक प्रोजेक्ट दिला. वारंवार मी विभागाच्या सचिवांना आठवण करून देतोय, पण अधिकार कोणाचा? हा नगरविकास सचिवांचा की म्हाडाच्या सीओचा? कोणाचा अधिकार आहे? यावरूनच ते पैसे दिले जात नाही. तर माझी आपल्याला या अर्धा तास चर्चेच्या निमित्ताने आग्रही विनंती आहे की तुम्ही स्वतः एकदा नागपूरमध्ये विस्तृत बैठक घ्यावी, नागपूरमध्ये घ्यावी. दुसरं, मुंबईमध्ये एकदा हे सर्व सेक्रेटरी आणि या नवीन चंद्रपूरच्या संदर्भातली बैठक एक मुंबईत घ्यावी. पीएमसी, अतिशय उत्तम पीएमसी ताबडतोब नियुक्त करावी. 145 कोटीच्या रस्त्याच्या निधीला व रस्त्याला 25 मार्चच्या अगोदर मंजुरी द्यावी. मंजुरी जे अधिकारी देताना ज्यांना त्रास होत असेल त्यांच्यासाठी माझ्याकडे वनमंत्री म्हणून काही स्पेशल वनौषधी आहे, ती वनौषधी त्याला पाजली पाहिजे. म्हणजे चंद्रपूरचा विषय असेल, 11 महिने फाईलवर बसून राहायचं, म्हणजे आता नॉर्मल डिलिव्हरी राहिलीच नाही, सिझरीन करण्याची आवश्यकता आहे. तर 145 कोटीच्या रस्त्याच्या संदर्भात या 25 मार्च पर्यंत तुम्हाला मतदारसंघाच्या मतदारांची शपथ आहे की 25 मार्च पर्यंत याची मंजुरी तुम्ही दिली पाहिजे. आपण उत्तम काम करणारे मंत्री आहात, आमच्या सदिच्छा शुभकामना आपल्यासोबत नेहमीच राहिले आहे आणि भविष्यात यामध्ये वाढ व्हावी, संवर्धन व्हावं, यासाठी स्पेसिफिक उत्तरं आपल्या माध्यमातून आम्हाला हवी आहे. तुम्ही स्पेसिफिक उत्तरं द्याल असा विश्वास व्यक्त करून महात्मा गांधींच्या जिल्ह्यातून असणाऱ्या प्रतिनिधीच्या माध्यमातून सत्याच उत्तराच्या माध्यमातून बाहेर येईल असा विश्वास व्यक्त करतो. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सुधीर भाऊंनी जो विषय ह्या ठिकाणी नवीन चंद्रपूर शहर विकास योजनेच्या आराखड्याच्या संदर्भात मांडला तो अतिशय खरा असून या आराखड्यास नगर विकास विभागाची दिनांक 30 जून 1998 रोजीच्या अधिसूचनेद्वारा मंजुरी करण्यात आली होती आणि आता जवळजवळ मला असं वाटतं 28 वर्ष पूर्ण होत आले आणि चंद्रपूर सारखा जो जिल्हा ज्याची आपण व्याख्या चांदा ते बांदा महाराष्ट्राची व्याख्या करत असताना सांगतो, एका दिशेनं बांद्याची विकासाची कामं एवढ्या जलदगतीनं होताना दिसतात, परंतु चांदा देखील आपला भाग, त्या आपल्या राज्याचा भाग आहे, त्याच्यामुळे निश्चितच तिथला देखील विकास होणे आवश्यक आहे. ह्या चांद्याकरिता, चांदा शहराच्या विकासाकरिता जी योजना त्यावेळेस नवीन चंद्रपूर शहराची मंजूर करण्यात आली होती, निश्चितपणे त्याच्यामध्ये असलेली विकासाची कामं जी या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे की विद्युत पुरवठा, पाणी पुरवठा, रस्त्यांची मुख्य कामे, भूसंपादनाची कामे, बगीचा पार्क इत्यादी अनेक कामे त्या ठिकाणी हातात घेण्यात आली होती आणि 4 गावांचा समावेश करून त्या ठिकाणी हे नवीन चंद्रपूर शहर बनविण्याचा निर्णय घेण्यात आला होता, ज्याच्यामध्ये कोसारा, दाताळा, खुटाळा आणि पडोलीचा काही भाग असा एकंदरीत 1391.71 हेक्टरचा जमीन त्याच्यामध्ये अधिसूचित करण्यात आली होती. पुढे जाऊन आजपर्यंत म्हणजे जवळजवळ 1998 पासून 2025 पर्यंत म्हाडा प्राधिकरणाकडून 483 कोटी रुपये एकंदरीत ह्या ठिकाणी खर्च करण्यात आले आणि ह्या 5 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 87 कोटी याच्यावरती खर्च करण्यात आले. परंतु काही स्पेसिफिक प्रश्न सन्मान्य सुधीर भाऊंचे आहेत या ठिकाणी. एक पहिला प्रश्न जो सुधीर भाऊंनी केला तो अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे की ह्याच नवीन चंद्रपूर शहरामध्ये म्हाडाचा जो प्लॅन होता, जो आराखडा होता, त्याच्यामध्ये काही ज्या जागा राखीव होत्या, उदाहरणार्थ शाळेकरिता होत्या, ज्या काही ऑक्शन करून काही संस्थांना देण्यात आला आणि त्याचा निधी म्हाडाकडे जमा झाला, तर सन्मान्य सुधीर भाऊंचं म्हणणं आहे की ते पैसे शासनाकडे न जाता त्या ठिकाणी म्हाडाकडेच राहावे, तिथल्या स्थानिक विकासाकरिता ते खर्च करण्यात यावे. निश्चितपणे मी भाऊंना या ठिकाणी सांगू इच्छितो की ते पैसे अजूनही म्हाडाकडे आहे, शासनाकडे नसून म्हाडाकडे आहे. फक्त ते मुंबई म्हाडाकडनं पुन्हा एकदा नागपूर म्हाडाकडे देऊन पूर्णपणे ते त्या ठिकाणी खर्च करण्याच्या सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहेत. नंतर आपण सांगितलं की एक चांगली पीएमसी, एक चांगला प्रकल्प नियोजन सल्लागाराची नियुक्ती या ठिकाणी करण्यात यावी.
तर म्हाडाच्या मार्फत ह्या प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली, तरी देखील नियुक्त करण्यात आलेला सल्लागार जर का तो त्या दर्जाचा नसेल, कारण आपली जी संकल्पना आहे की एक उत्कृष्ट चांगल्या पद्धतीचं नवीन विकसित शहर हे नवीन चंद्रपूर शहर त्या ठिकाणी झालं पाहिजे, कारण चंद्रपूरची आपल्या काही मर्यादा आहे. चंद्रपूर हे शहर जंगलानं व्याप्त असलेलं शहर आहे, त्याच्यामुळे याचा विकास हा फक्त एका दिशेनं त्या ठिकाणी होत असतो, नागपूर रोडच्या दिशेनं, ज्या भागातच आपण हा नवीन आराखडा तयार केलेला आहे. त्याच्यामुळे निश्चितपणे जर का नियुक्त झालेला सल्लागार हा त्या क्षमताचा नसेल तर पुन्हा एकदा एक नवीन चांगल्या दर्जाचा उत्कृष्ट नियोजन सल्लागार त्या ठिकाणी नियुक्त करण्यात येईल. नंतर आपण सांगितलं की हा पूर्ण नियुक्त झालेल्या सल्लागारानंतर एकंदरीत पूर्ण जो प्लॅन बनेल त्याच्याकरिता निश्चितपणे टप्प्याटप्प्यानं लवकरात लवकर हा संपूर्ण नियुक्त केलेल्या सल्लागारांना जो प्लॅन देईल त्याच्याकरता निधी तात्काळ उपलब्ध आम्ही त्या ठिकाणी करून देऊ. आणि आपण सांगितलं की एक 145 कोटी रुपयाचा प्लॅन आपण रस्त्याचा त्या ठिकाणी सादर केलेला आहे. तर हा प्लॅन निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी मंजुरी करण्याकरता तयार आहोत. वित्त विभागाकडे हा प्लॅन गेला आहे आणि मी स्वतः आपल्यासोबत त्या ठिकाणी वित्त विभागाकडे येईल आणि लवकरात लवकर वित्त विभागाची मान्यता घेऊन ह्या प्लॅनला देखील त्या ठिकाणी मंजुरी देण्यात येईल. बजेट दिलं, पैसेच वितरित करत नाही ते. मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की तुम्ही विधानसभेत हे आश्वासन द्या, वित्त विभागाचं कारण सांगू नका की 145 कोटी रुपयाच्या या कामाला 25 मार्चपर्यंत आम्ही निश्चित मंजुरी देऊ, मग मी हक्कभंग वित्त विभागावर आणतो ना. पण तुम्ही वित्त विभाग म्हणतोय तर मी उदाहरण दिलं, मी वित्तमंत्री व्हायच्या अगोदर भाषणात सांगितलं आई म्हणण्याच्या अगोदर सुद्धा नाही म्हणते तो फायनान्समध्ये जाते. हा प्रश्न आहे. मी 2013च्या भाषणात सांगितलं की शेवटी चंद्रपूरचे वाघ सोडावं लागेल यांना बांधून. तर आपल्याला माझी विनंती आहे, आता मी वित्तमंत्री होतो तेव्हा नाही म्हणत नव्हतो, तुम्ही अनुभव काय किती तुम्हाला नाही म्हणतो का कधी, तुम्ही जे वर दिलं पैसे मागितले तेवढे दिले. तर कमीत कमी वित्त विभागाची तर हे कामच आहे, नाही म्हणायचं, राज्याचा वेगाने विकास होऊच द्यायचा नाही हे त्यांनी ठरवलं असेल तर असं शक्य नाही. या 145 कोटीला ओके करा तुम्ही. 145 कोटीचा निधी लवकरात लवकर वित्त विभागाकडून आम्ही स्वतः पुन्हा एकदा पाठपुरावा करू आणि हा निधी डेफिनेशन मान्य अध्यक्षांनी केली आहे. अध्यक्षांच्या डेफिनेशन नुसार 11:55 रेकॉर्ड काढा, प्रोसिडिंग काढा, लवकरात लवकर याचा अर्थ अधिवेशन संपेपर्यंत. बरोबर आहे? बस मग आता तुम्ही लवकरात लवकर याचं पुन्हा मी व्याख्या करून सांगतोय, अधिवेशन संपेपर्यंत ही डेफिनेशन आहे. मी प्रोसिडिंगही मागितलं आहे आणि प्रोसिडिंगच मागितलं नाही. 11:55 अध्यक्षांचे म्हणजेच माननीय राहुल नार्वेकर साहेबांनी लवकरात लवकर याचा अर्थ अधिवेशन संपेपर्यंत दिला. ह्या सभागृहामध्ये निर्णय झाला असेल लवकरात लवकर, त्याच पद्धतीनं लवकरात लवकर हा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. दुसरं, आपली एक सूचना त्या ठिकाणी होती की ह्या संदर्भात बैठक एक नागपूरला व्हावी आणि एक मुंबईला व्हावी. पण मला असं वाटते नागपूरला बैठक घेण्यापेक्षा मुंबईला सर्व अधिकाऱ्यांसमवेत ही त्या ठिकाणी गंभीर बैठक तातडीनं लवकरात लवकर त्या ठिकाणी घेण्यात येईल आणि ती देखील शक्य झाल्यास अधिवेशनाच्या आधी, शक्य झाल्यास किंवा अधिवेशन झाल्यानंतर 15 दिवसाच्या आतमध्ये आपण ही बैठक त्या ठिकाणी घेऊ आणि निश्चितपणे चंद्रपूर शहराच्या विकासाकरिता अतिशय महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प लवकरात लवकर आणि चांगल्या दर्जाचा, एक उत्कृष्ट दर्जाचा प्रकल्प कसा करता येईल याच्याकरिता गृहनिर्माण विभाग हा त्या ठिकाणी पुढाकार घेईल. सभागृहाची बैठक आता स्थगित होत आहे. शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी सकाळी 9:45 ते 10:45 वाजेपर्यंत सभागृहाची विशेष बैठक भरेल. विशेष बैठकीत लक्षवेधी सूचना घेण्यात येतील. सभागृहाची नियमित बैठक सकाळी 11 वाजता सुरू होईल.